देशातल्या हिंदू तरुणांनी इस्लामचा अभ्यास केला पाहिजे का? काय अभ्यास करायची गरज आहे आपल्याला? अशीच मानसिकता आहे. अशा प्रकारची मानसिकता आहे. आंबेडकरांचे विचार हे गांधी आणि जिना यांच्याविषयी वेगळे होते. बाबासाहेबांचं उघड होतं, त्यांचा संघर्ष होता, ह्यांनी संघर्ष केला, पण ह्याची जात ब्राह्मण असल्याच्यामुळे तो संघर्ष दिसला नाही. भारतामध्ये हा पुढं भविष्यात धोका आहे. मुस्लिमांची संख्या ज्यावेळी वाढेल तेव्हा म्हणून इस्लाम चांगला म्हणून स्वीकारणारी मुस्लिम शक्यता हिंदूची नाही. एक तर बळजबरीने करावं लागेल, प्रलोभन करावं लागेल, ती फार संख्या कमी राहणारी आहे. मुसलमान भारतातल्या असणाऱ्या देशबंधू असणाऱ्या आपल्या हिंदूपेक्षा देशाबाहेरच्या मुस्लिमावर जास्ती प्रेम करतो. आताचा जो एकूण जगातला इस्लाम आहे किंवा भारतामध्ये मुस्लिमांची एकूण जी भूमिका आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? तुम्ही कसं बघता त्याचे? इस्लाम हा अतिशय प्रॅक्टिकल धर्म आहे. ते बहुसंख्याक असतात, त्यातली वागणूक वेगळी असते, जिथे अल्पसंख्याक असते ते वेगळी असते, पण मनामध्ये मात्र इस्लामची शिकवण काय असते. हा आत्महत्या करणारा धर्म नाही. कारण दोन धर्मांमधली दरी गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर दरी वाढली आहे कमी होण्याऐवजी. जरी होते म्हणजे काय एकमेकांचं भांडणं फिरणं फारसं कुठं सगळे एकत्रित बसतो आपण. कधी चुकून कधीतरी एका दिवस हिंदूचं मन असं आहे एकूण असं कुण्या धर्माविषयी धर्माच्या बाबतीमध्ये भेदभाव करणं, द्वेष करणं हिंदूच्या मनात येतच नाही. इस्लामचा अभ्यास या दोघांमध्ये सर्वाधिक चिकित्सक कुणी केला असं वाटतं तुम्हाला, सावरकर की आंबेडकर? सावरकरांनी जास्त केला असावा बरं काय. पण मांडताना काय केलं याने की एक तर तुम्हाला आलाला मानावं लागेल, नाही तर शिक्षेला तयार व्हावं लागेल तुम्हाला. हे जर आधुनिक काळातील लोक म्हणतात ते नाही, हे लोकात त्याचं मन पक्का असं बनवलं गेलेलं आहे. ही शिकवण लहानपण दिली गेलेली आहे. मुस्लिमांकडे बघण्याचा आंबेडकरांचा दृष्टिकोन आणि महात्मा गांधींचा दृष्टिकोन तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? महात्मा गांधींनी कोणत्याच गोष्टीचा खोलवर अभ्यास केला असेल असं वाटत नाही. पाकिस्तानबद्दल आंबेडकरांचं जे मोठं होतं ते कसं बरोबर होतं आणि आम्ही तीच भूमिका मांडत होतो असं म्हणून पण संघ आणि भाजप आंबेडकरांच्या ह्या भूमिका ते बोलतच नाही. ते त्यांना आता अजून आखडभार करायचे आहे, भयानक धोका आहे. नमस्कार, मी उमेश घोंगडे, बखरलेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर प्राध्यापक शेषराव मोरे हे नाव माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात खरं तर विरळ असेल. सावरकरवादी अशी ज्यांची ओळख आहे, खरं तर त्यांना सावरकरवादी म्हणतात, पण प्रत्येक गोष्टीचा तटस्थपणे अभ्यास आणि अगदी ठोकपणे मत व्यक्त करणं हे शेषराव मोरेंचं वैशिष्ट्य आहे. गेली 30-40 वर्ष महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत, आपले विचार मांडलेत. महत्त्वाचं काय तर इस्लामचा अभ्यास, सावरकरांचा अभ्यास आणि आंबेडकरांचा अभ्यास त्यांच्या इतका तर्कशुद्धपणे महाराष्ट्रात मला वाटत नाही इतर कुणी केला असेल. आणि खरं तर मी तर त्यांना या युगातले, या काळातले नरहर कुरुंदकर असं म्हणतो, कारण कुरुंदकरांना इतकाच व्यासंग, तितकाच अभ्यास आणि तितकंच अगदी स्पष्टपणे मत व्यक्त करण्याची जी हातोटी आहे किंवा जे धाडस आहे ते शेषराव मोरे सरांकडं आहे. खरं तर आमच्यासाठी हा आजचा दिवस खरं भाग्याचा आहे, कारण बखर गप्पांमध्ये, बखरच्या स्टुडिओमध्ये येण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. ते आले आणि आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार. साधारण ओळख करून दिलेली आहे. एकूण तुमचा अभ्यास, तुमचा व्यासंग संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. लेखक, विचारवंत म्हणून आपली संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. त्या अनुषंगानं काही वेळ आपण आज बोलणार आहोत. माझ्या मनातले जे प्रश्न आहे अनेक वर्ष आहेत ते मी खरं तर आपल्याला विचारणार आहे. मी शेषराव मोरे म्हटलं की मला पहिल्यापासून प्रश्न पडतो की हा माणूस सावरकरवादी कसा झाला असेल. आणि इस्लामचा अभ्यास हे खरं तर त्यांचं आणखी वैशिष्ट्य आहे. इस्लामच्या अभ्यासाकडे मुळात तुम्ही वळालात कसे? कुठून ठिणगी पडली? का वाटलंस? मुळात आमचं घर पाहिलं तर आम्ही गावचे, आमचे वडील पोलीस पाटील, घरी वतनदारी, निजामाचा काळ, आमच्या घरात मुस्लिमाचा राबता, आमच्या घराचे वडिलांचे सगळे पाठीराखे जवळ असणारे सगळे मुसलमान. आमच्या घरामध्ये पिराची स्थापना झालेली आहे आजोबापासून. तिथं दर शुक्रवारी आता ही पिराची पूजा होते. अच्छा. मोहरमा 10 दिवस नैवेद्य देतो आमच्याकडे मशिदीत नेऊन.
तेव्हा मुस्लिम समाज आमच्याकडं अत्यंत आदरानं बघतो आमच्याकडं. अच्छा. बरं काय, तेव्हा वैयक्तिकरित्या संबंध म्हणाल तुम्ही अतिशय चांगले आमचे राहत आले, आम्हाला फार मानतात तिथे. बरं बरं. परंतु अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जेव्हा इतिहासाचा अभ्यास केला आपण, तेव्हा इतिहासाचा अभ्यास आपण शिवाजी महाराजांचा केला, आपला पुरा भारताचा केला किंवा भारताच्या फाळणीचा केला, तरी हिंदू मुस्लिम प्रश्न हा अभ्यासकाच्या नजरेसमोर येतोच कुठेतरी. बरोबर. मग हा प्रश्न कुठून निर्माण झाला, ह्याची कारणं कोणती आहेत, हा प्रश्न साहजिकच येतो प्रत्येकाच्या मनात, त्यात खोलकून जाणार नाही. पण आता तुम्ही सावरकरवादी असं शब्द वापरलात, पण सावरकरवाद म्हणजे काय हा खरा मुद्दा आहे. खरं. सावरकरवाद म्हणजे बुद्धिवाद. अच्छा. सावरकरवाद म्हणजेच सर्वांना समान न्याय मिळावा, हिंदू मुसलमान भेद न करता सर्वांना समान हक्क मिळावेत, असा विचार मांडणारा हा सावरकरवाद आहे. अच्छा. हिंदूवरती बहुसंख्य हक्क आहेत म्हणून अन्याय होऊ नये एवढी इच्छा त्याची होती. अच्छा. यासाठी हिंदू एकच संघ व्हावं, ते जातीभेद नष्ट करून. तर या अर्थी सावरकरवाद आपण बाहेर मानला जात नाही. सावरकरवादमध्ये बुद्धिवाद किंवा अन्याय दूर कराकरता हिंदूंनी एकत्र येणं हा भाग झाला. आता प्रश्न आला की यामध्ये इस्लामची शिकवण काय आहे. हा आम्ही कॉलेजच्या जीवनात असताना आम्ही कुराणाचा अभ्यास केला, आम्हाला कुराण काही समजलं नाही. मग पुढं आम्ही नरड कुरुंदकर नांदेडचे, त्यांचे सारखे भाषणं ऐकायचे आम्ही. त्यांच्या भाषणामध्ये अत्यंत परखड चिकित्सा हिंदू धर्माची आणि इस्लामची व्हायची. त्यामुळं सावरकरांमुळं नाही, नरड कुरुंदकरांच्या इस्लामच्या अभ्यासामुळं, कारण सावरकर हिंदुत्ववादी म्हणून प्रसिद्ध. बरोबर. मग ते हिंदू मुस्लिम इस्लामविरोधी काय बोलत असतील म्हणून आम्हाला काय फारसं ते लक्ष देत नव्हतो. पण नरड कुरुंदकरांसारखा समाजवादी असणारा, हिंदुत्ववाद्यावरती अगदी टोकाची टीका करणारे समाजवादी असणारे इस्लामची चिकित्सा करतात, म्हणून आम्हाला इस्लामकडे अभ्यास करायचा प्रेरणा मिळाली. इंजिनिअरिंग कॉलेजला असताना आम्ही असं करायचो. म्हणजे खरं म्हणजे अर्धा वेळ इंजिनिअरिंग कॉलेजला अर्धा वेळ अभ्यास. अच्छा. आमचं मॅट्रिकपासून 15 ते 16 तास आमच्या अभ्यासाची जवळजवळ 60-62पर्यंत आमची होतच अभ्यास. त्यात अर्धाच वेळ कॉलेजचा आणि बाकीचा इकडे. मग आम्ही इस्लामचा अभ्यास करताना मग पाकिस्तानचा अभ्यास, स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास, महात्मा गांधीचा अभ्यास, डॉक्टर आंबेडकरांचा अभ्यास. मी सावरकर नुसता अभ्यास करून समजणार नाही. तर जे जे महापुरुष होऊन गेले देशाकरता, राष्ट्रीय पुरुष, राष्ट्राकरता झगडणारे, या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. हा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर कळायला लागलं की वैशिष्ट्यपूर्ण सावरकरांचं काय आहे. त्या देशामध्ये इस्लामचा अभ्यास आतापर्यंत कोण केला, असं कोणतं सापडतं का पुस्तक. तर मला एकही पुस्तक हिंदूनं इस्लामवर लिहिलेलं सापडलं नाही. अच्छा. म्हणजे इस्लामचं प्रॉपर चिकित्सा करणारा, अभ्यास करणारा, म्हणजे इस्लामवर टीका करणारी पुस्तकं सापडली. अच्छा. आपलं इस्लाम धर्मामध्ये काही गोष्टी नको असणाऱ्या सांगणाऱ्या आल्या, पण मुळात इस्लाम त्यांच्या भूमिकेतून समजून घ्या, तुमच्या नाही. अच्छा. एखाद्या मुस्लिमाला इस्लाम कसा वाटतो त्या भूमिकेतून समजून घ्या. तेव्हा अशा प्रकारे अनेक दिवस आम्ही अभ्यास करत गेलो. त्यानंतर म्हणले की आता आपण सावरकर अभ्यास केला, कुरुंदकर अभ्यास केला, डॉक्टर आंबेडकर अभ्यास केल्यानंतर मात्र खात्री पाडली की इस्लामचा अभ्यास केला पाहिजे. अच्छा. डॉक्टर आंबेडकरांचं थॉट ऑफ पाकिस्तान ग्रंथ आहे. हा ग्रंथ अप्रतिम ग्रंथ आहे आणि त्यांची प्रतिभा त्रस्त आहेत. ते कोणते हिंदू जातीवादी म्हणून त्याला कोणीच म्हणणार नाही. बरोबर. त्यांची चिकित्सा अशी आहे की भारताची फाळणी करून टाका. अच्छा. दोघांचं एकत्र असणारी राजघटना बनू शकणार नाही. एवढंच नाही तर इस्लामची शिकवण अशा प्रकारची आहे की ते या जगाची 2 भागात कॅनॉन लॉ असं वापरलं त्यांनी. या जगाची 2 भागात विभागणी होते, एक दारुल इस्लाम, एक दारुल हरम. अच्छा. जेथे इस्लामचं राज्य आहे ते दारुल इस्लाम, जेथे इस्लामचं राज्य नाही तो दारुल हरम.
सिद्धांत क्रमांक 1, 2, जर राहायची पाळी आलीच दारू हरबमध्ये तर तिथं राहणं पाप आहे, अधर्म्य आहे. ते तो निघून गेलं पाहिजे. दारू हरब इस्लाम देशाकडं, म्हणतात हिजरत ह्याला. इस्लाम हा क्रमांक 2. अच्छा. आणि जर समजा राहायची पाळीच आली त्या ठिकाणी तुम्हाला, तर हिजरत हाच एक मार्ग नाही, दुसरा एक मार्ग आहे. तर जिहाद करायचा आणि ते राज्य संपून त्याला दारुल इस्लाम करायचं. अच्छा. हे 2 झाले. आणि तिसरा म्हणजे इस्लाम प्रादेशिक सीमा जाणत नाही, राष्ट्रवाद जाणत नाही. सर्व जगातले मुसलमान हे परस्पराचे बंधू मानतात. अच्छा. उमा महत्त्वाचा आहे देशापेक्षा. उमा शब्द आपल्याला माहिती, पण हे मुस्लिम समाज म्हणून आपण समाजाच उमा म्हटले त्यांनी. बरोबर. हां. त्यामुळं मुसलमान भारतातल्या असणाऱ्या देशबंधू असणाऱ्या आपल्या हिंदूपेक्षा देशाबाहेरच्या मुस्लिमावर जास्ती प्रेम करतो. बंधुत्वाचं नातं ह्याचं धर्माचं आहे. तेव्हा कोणताही मुसलमान भारतातल्या हिंदूला हिंदूपेक्षा बाहेरच्या मुस्लिमावर जास्ती प्रेम करणार. तेव्हा भौगोलिक राष्ट्रवाद मानत नाहीत. इस्लामिक राष्ट्र तयार करायची प्रेरणा त्यांच्या मनात आहे. या दोघांचं ऐक्य कधी होऊ शकणार नाही. दोघांचं ऐक्य हे मर्गजळ आहे. हे दोघांचं ऐक्य साध्या राजकीय, सामाजिक अशा गोष्टीत, धार्मिक गोष्टीतून निर्माण झालेलं नाही, तर शतकानुशतकं चालत आलेल्या सांस्कृतिक हरभऱ्याचा परिणाम आहे. तो शतकानुशतकं मिटू शकणार नाही. हिंदू मुस्लिम हे एक मर्गजळ आहे. भारतातल्या सैन्यात मुस्लिमाला ठेवला तर भारतात आक्रमण केलं, हे मुसलमान भारताच्या बाजूला लढणार नाहीत, त्यांना जाऊन मिळतील. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न भारताच्या सुरक्षेचा आहे. त्या भारताची फाळणी करून टाका, त्यांना पाकिस्तान देऊन टाका आणि दोघे फार सुखी राहा. इतकं स्वच्छपणे आंबेडकरांनी म्हटलं. भारताची फाळणी करा हे कसं चांगलं आहे यासाठी ग्रंथ लिहिला. आणि ते म्हणाले की मौलवी वगैरे सांगतात म्हणून नव्हे आहे, ह्यांची मूळ कुराणाची शिकवण अशा प्रकारची आहे. त्यामुळं फाळणी करून टाका. त्यांचा वाचनाच्या लक्षात आलं हे आपण खोलात जाऊन आपण इस्लामचा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. तिथून मग प्रेरणा मिळाली. हे आमचे सावरकर, नरहर कुरुंदकर, डॉक्टर आंबेडकर हे आमचे 3 प्रेरणास्थानच आहेत. अगदी समाज सुधारणेमध्ये, बुद्धिवादामध्ये, हिंदू चिकित्सा धर्माची, मुस्लिम चिकित्सा धर्माची, हे सगळे सारखेच आहेत असं म्हणणं आहे. बरं. तुम्ही इस्लामचा अभ्यास साधारणपणे 40-45 वर्ष, म्हणजे लहानपणापासून तुम्ही ते पाहिलेलंच आहे सगळं, तुम्ही मगाशी म्हटलं तसं. पण प्रत्यक्ष जो अभ्यास आहे तो गेल्या जवळजवळ 30-40 वर्षापासून तुम्ही मुस्लिम धर्म किंवा इस्लाम म्हणून अभ्यास करताय. हे सगळं झाल्यानंतर गेल्या 40 वर्षाच्या प्रवासानंतर आत्ताचा जो एकूण जगातला इस्लाम आहे किंवा भारतामध्ये मुस्लिमांची एकूण जी भूमिका आहे त्याच्याबद्दल काय वाटतं, तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? आता इस्लाम हा अत्यंत व्यावहारिक धर्म आहे. किती जरी इस्लाममध्ये लिहिलं असलं की बंधू फक्त मुस्लिमच राहतात, त्याला श्रद्धावान म्हणतात. श्रद्धाहीन हा आपला बंधू नसतो, त्यांच्या चीट वागायचे नाही, संघर्ष, जिहाद वगैरे. पण व्यवहारता इस्लाम हा अतिशय प्रॅक्टिकल धर्म आहे. अच्छा. म्हणजे कसं की समोरचा पक्षकार किंवा जो विरोधी पक्ष आहे त्याची ताकद कोणती आहे हे लक्षात घेऊन वागायचं. त्यामुळे जिथं मुसलमान बहुसंख्याक आहेत तिथली त्याची वागणूक वेगळी असते. जिथं ते अल्पसंख्याक आहेत तिथं त्याची वागणूक तडजोडीची, तह करण्याची, करार करण्याची राहते. बरोबर. तेव्हा भारतातल्या मुस्लिमाचा प्रश्न, त्याची वागणूक, त्यांचे विचार आणि जिथं मुस्लिम देश आहेत त्यातले मुस्लिमाची वागणूक यात फरक पडतो. बरोबर. हे मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीतूनच निर्माण झालेलं आहे.
कारण त्यांच्या शिकवणीचे 2 भागाचे आहेत. ते 23 वर्षे प्रेषित होते. पूर्वीचे 13 वर्ष मक्का भागात ते राहिले, जिथं मूर्तिपूजकांची बहुसंख्या, आणि यांचेच अनुयायी दरवर्षी 10 असे 13 वर्षे राहिले. 150-200 अनुयायी मिळाले. 10,000 मक्केमुळे त्यांना अल्पसंख्याक म्हणून राहावं लागलं. तिथं कसल्याच प्रकारची सक्ती नव्हती. प्रेमानं, तडजोडीनं, सहन करत, सबुरीनं, शांततेनं वागले. त्यामुळं जिथं आपण अल्पसंख्याक आहोत तिथं आपण शांततेनं, सबुरीनं, तडजोड करून वागावं. तिथं फारसा आक्रमकपणा करू नये, ही इस्लामची शिकवण आहे. म्हणजे मक्का काळाची शिकवण आहे. मात्र आपल्या मनातली श्रद्धा तशीच कायम ठेवली पाहिजे आणि आपली ताकद वाढेपर्यंत वाट पाहिली पाहिजे. मक्का काळात गेल्या, मदिना काळात गेल्याने हिजरत करून ताकद हळूहळू वाढत गेली. तसतसं त्याचा आक्रमकपणा म्हणण्यापेक्षा इस्लामचा प्रचार म्हणा किंवा अल्लानं सांगितलेली शिकवण मानवजातीला कल्याणासाठी देण्यासाठी म्हणा, इस्लामच्या भाषेत सांगायचं झालं तर, का इस्लाम मानवाचं कल्याण करण्यासाठी आला आहे. सर्वांनी इस्लाम स्वीकारले कल्याण होतो. तर जसजसं ताकद वाढली तसतसं प्रचार जास्त व्हायला लागला. तेव्हा हिजरत करून गेल्यानंतर जे जसे वागले तसं मृत्यूसमयी म्हणजे 10 वर्षाच्या आत सबंध अरबस्तान त्यांनी इस्लामी केला. तिथल्या सगळ्या मूर्तिपूजकांना, अनुक्षवाद्यांना इस्लाम अरबस्तान सोडून जायला सांगितलं. म्हणजे ज्या ठिकाणी ते बहुसंख्याक असतात तेथली वागणूक वेगळी असते, जिथे अल्पसंख्याक असते ते वेगळी असते. पण मनामध्ये मात्र इस्लामची शिकवण कायम असते. हा आत्महत्या करणारा धर्म नाही, आत्महत्या गुन्हा आहे. तेव्हा विजयाची शक्यता असेल तर जिहाद करायचा. जिहाद म्हणजे अल्लाच्या कार्यासाठी संघर्ष करणं, असं त्याची व्याख्या आहे. तेव्हा भारतामध्ये आपण अल्पसंख्याक आहोत. हिंदूची तडजोड करून वागलं पाहिजे. भारताची घटना मांडली पाहिजे. त्या घटनेतले स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत ते आपण मिळवले पाहिजे. त्याचा होईल तो उपयोग केला पाहिजे. आपली ताकद वाढवली पाहिजे. ताकद वाढल्यानंतर त्या ताकदीच्या प्रमाणामध्ये आपल्याला जे काय मिळेल ते मिळेल. त्या भारतातली अशी अवस्था आहे. पाकिस्तानातली तिकडाकडची वेगळी अवस्था आहे. अच्छा, तुम्ही आता ही जी मांडणी करताय की आपली जेव्हा ताकद कमी असते तेव्हा जपून राहायचं, शांत राहायचं, जी आहे ती व्यवस्था मान्य करायची, तडजोड करायची. मग भारतामध्ये हा पुढं भविष्यात धोका आहे? मुस्लिमांची संख्या ज्यावेळी वाढेल तेव्हा? आता मागच्या गोष्टीचा अभ्यास आपण खात्रीने सांगू शकतो. पुढच्या गोष्टीचा अभ्यासाचं कुणाला चेकमत देता येत नाही. भविष्य इतिहास तसाच आहे ना. बरं काय. अच्छा, पण तर्कच करायचा झाला तर जवळजवळ 1000 वर्षी मुस्लिम 700 मोहम्मद घोर झाले, 700 वर्ष होते. इतके करूनही ह्यांना 20% वर संख्या वाढू शकली नाही. निजामाचं राज्य 1734 पासून जवळजवळ 214 वर्ष होतं. 10% वर मुसलमान वाढली नाही. हिंदूसुद्धा एवढा चिवट आहे, त्याला माहिती आहे की माझा धर्म हा, माझी संस्कृती अत्यंत चांगली आहे. म्हणून इस्लाम चांगला म्हणून स्वीकारणारे शक्यता हिंदूची नाही. एक तर बळजबरीने करावं लागेल, प्रलोभन करावं लागेल, ती फार संख्या कमी राहणारी आहे. त्यामुळं मुसलमानांना इथल्या हिंदूला जास्त प्रमाणात मुसलमान करून घेता आलं नाही. जे झाले ते प्रलोभनानं सत्तेच्या. तेव्हा आता पुढं तरी आता हिंदूची बहुसंख्या असल्याच्यामुळं त्यांची संख्या किती वाढली समजा, ती काय फार बहुसंख्या कधी होणार नाही. आणि ती संख्या वाढायला लागली की आता हिंदूत जाणीव निर्माण झालेली आहे. बरोबर. की मुस्लिमाची संख्या वाढायला लागली, ह्याचे काय परिणाम होतात इतिहास मागचा ह्याच्यासमोर आहे. तेव्हा त्यांची संख्या वाढून जर ते जास्ती संघटित व्हायला लागले, इकडे हिंदूसुद्धा तसेच संघटित व्हायला लागतील. त्याच्यामुळं पुढं काय होईल, तुम्हाला एकमेकाला तडजोड करूनच व्हावं लागेल. त्यांनाही माझंच राज्य इस्लामिक आणू असं होणार नाही. होईल काय राजकारणामध्ये
त्यांची संख्या वाढणारच आहे. त्यांच्या मताला किंमत येईल ना. आपलं आलेलं सरकार त्यांच्या मतासाठी त्यांचे मतं एकत्रित मिळतात, हिंदू फुटा होतात. तर त्यांचे मतं म्हणून त्यांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ देणं, त्यांच्याकडं वाटा जास्ती देणं, हा असा प्रकार सुरू होईल. बरोबर. सर, तुम्ही मगाशी सावरकर आणि आंबेडकरांचा उल्लेख केला आणि तो सगळं सांगितलं. तो प्रश्न मी विचारणार, फक्त त्याच्या आधी आता याच्याशी संबंधित आहे म्हणून, देशातल्या हिंदू तरुणांनी इस्लामचा अभ्यास केला पाहिजे का, आणि करायचा तर का केला पाहिजे? एकतरी प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. अच्छा. हिंदू धर्माचा केला पाहिजे. हिंदू धर्माचा अभ्यास केलाच असेल हिंदूंनी अशी भरोसा नाही. खरं. कारण लोकांचे प्रवचनं ऐकून, आईवडिलाचं ऐकूनच हे गीता अभ्यास केला आहे. कोणी फार अगदी वेद वाचले प्रत्येकाने, बरं काय, हे काय शक्यता कमी आहे बरं काय. बरोबर. पण प्रवचनाच्या मार्गाने ह्या सर्वांना तो समजलेला असतो. ज्याच्याशी आपण 700 वर्ष एकत्र राहिलो, बरे वाईट अनुभव करून राहिलो, इतिहासामध्ये अनेक अत्याचार हिंदूवर झाले याचा इतिहास आपल्यासमोर आहे. रजाकारामध्ये या ठिकाणी सैन्य आलं नसतं तर आमचं काय झालं असतं, हे ताजा इतिहास आहे. आणि जगामध्ये ज्या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत तिथं काय होतं, बहुसंख्याक तिथं काय होतं, जग माहिती आहे. त्यामुळं नव्या तरुण पिढीला खरोखर इस्लामची शिकवण काय आहे अशी जिज्ञासा होणं स्वाभाविक आहे. पण अलीकडे काय झालं की स्वतःहून कोणी अभ्यास करायला तयार नाही. फारच कमी लोक आहेत. इस्लामचा अभ्यास करायचा म्हणजे कशाचा अभ्यास करायचा, काय वाचायचं हे माहीत नाही. चरित्र पैगंबरांचं वाचलं पाहिजे आधी, त्याच्याशिवाय इस्लाम समजत नाही. आता मला सांगा, आपल्या कॉलेज तरुणापैकी किंवा प्राध्यापक घेऊ आपण, तरुण तर बाजूला सोडून देऊ, किती प्राध्यापकांनी अगदी पुण्यातल्या घेऊ, सांस्कृतिक असणाऱ्या, राजधानी विद्वत्तेचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातल्या किती प्राध्यापकांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्राच्या पैगंबर साहेबांचं चरित्र वाचलेलं आहे मोठं. मला माहिती आहे सगळं घटना कोणत्या आहेत. आपलं सगळं दुर्लक्ष झालेलं आहे. एकही मला पुस्तक अजून इस्लामवर लिहिलेलं हिंदूंना मला सापडलेलं नाही. काय अभ्यास करायची गरज आहे आपल्याला? अशीच मानसिकता आहे, अशा प्रकारची मानसिकता आहे. बरं, इस्लाम अभ्यास करायचा म्हणजे त्यांच्या भूमिकेतून केला पाहिजे अभ्यास. बरोबर. तेव्हा अभ्यास करायची इच्छा निर्माण होईल. आता सगळ्याच विषयामध्ये आता अभ्यासाचा कमीच होत गेलेला आहे. पण उद्या जसं गरज पडेल तसं, खरं म्हणजे माझं म्हणणं आहे की कोणत्या सगळ्या धर्माचा अभ्यास विद्यापीठामध्ये, कॉलेजमध्ये शिकवला गेला पाहिजे. आता शिकवतात, पण तो अभ्यास जो शिकवतात ना, तो अभ्यासक्रम जर पाहिला तर तो एकतरी पाश्चिमात्य तत्त्वज्ञान असतं. अच्छा. किंवा वैदिक तत्त्वज्ञान असतं. तत्त्वज्ञानाचा अभ्यास, त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान आपलं नाही आहे, पाश्चिमात्याचं आहे किंवा हिंदू धर्माचा आहे. पण इस्लामचा अभ्यास असणारा आपल्या कुण्याही महाविद्यालयामध्ये शिकवत नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये फक्त पारलौकिक आहे, त्यामध्ये काही अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था नाही, त्यामुळे ती अभ्यासाचा फारसा भाग नाहीच आहे. तर इस्लामचा अभ्यास करावा, कारण त्यांचं मन काय समजून घ्यायचं असेल तर त्याचा इस्लामचा अभ्यास करावा लागेल. बरोबर. तर असा इस्लामचा, माझं तर म्हणणं असं आहे की विद्यापीठानं महाविद्यालयामध्ये एक पेपर ठेवावा, तो धार्मिक अभ्यासाचा असावा. 3 वर्षे तो पेपर, 3 पेपर राहतील. सायन्स सोडून देऊ, बाकी सगळ्यात ह्युमॅनिटीजला त्यात अ आणि ब विभाग करावेत. 50 मार्काचा अ भाग, 50 मार्काचा ब भाग. अ भागामध्ये भारतातील इथले भारतीय धर्म, जैन, वैदिक, बौद्ध, मूळ आपण त्याला हिंदू म्हणू, आणि भारताबाहेर जन्मलेले धर्म, त्यात प्रमुख इस्लामी, असा 3 वर्षेपर्यंत एक पेपर 100 मार्काचा सक्तीचा करायचा. त्या 2 विषयात स्वतंत्र पास व्हावं लागेल. सेक्शन अ आणि ब मध्ये फक्त अचा पास करून 20 मार्क मिळून पास होणार नाही, तर ब मध्ये 20 मार्क मिळवले पाहिजे तुम्हाला. असे 3 वर्ष तुम्ही शिकवा. आणि ते शिकवताना हिंदू
प्राध्यापकाला शिकवाय देऊ नका, तो मुस्लिम प्राध्यापकच असला पाहिजे. द्या. आणि ते देवबंदची उलमाला बोलवा, अच्छा, ते खरं सांगतील. खरंच. हिंदू नक्की त्या ठिकाणी इस्लाम चुकीचा शिकवतील, नक्की खात्री आहे. तेव्हा अशा प्रकारे जर आपण अगदी अभ्यासक्रमाच्या पद्धतीनं काय शिकवले ते बघा, ते असं 3 वर्ष शिकवलं, हे 10 वर्षापर्यंत जर शिकवलं तर भारतामध्ये वैचारिक फार मोठी क्रांती होईल असं मला वाटतं. पण आपल्याकडं त्याचं पूर्ण दुर्लक्ष आहे. इस्लामची साधीसुद्धा माहिती आपल्या प्राध्यापकाला सुद्धा नाही, आणि माहिती करून घ्यावी अशी जिज्ञासासुद्धा नाही. कारण हिंदू मन असं सांगते सारे धर्म सारखे आहेत, सत्य शिकवतात, एकच धर्म जगाला प्रेमार पाहावे, असं आम्ही प्रार्थना होती आमच्या शाळेमध्ये. खरं. तेव्हा असं मला खरंच वाटलं. नंतर कळालं आम्हाला हा धर्म साने गुरुजीचा आहे, असा धर्म अस्तित्वात नाहीच आहे. खरं. तर सारे धर्म हे सारखेच शिकवण देतात, सत्याचे राहतात, प्रेमाची शिकवण देतात, या अपेक्षा आहे. वास्तविक धर्म असे असते जगात भांडणं झालीच नसती. 1000 पासून 1500 500 वर्ष क्रुसेड झाली, कोट्यावधी लोक मेले. हिंदू फार शांत आहेत, गुलामगिरी सहन करतात, भांडणं फार करीत नाहीत. बरं. आपल्या भारतामध्ये धर्मयुद्ध झाले नाहीत. काय केलं? मुस्लिम राज्य आलं. तुम्हाला काय पाहिजे? राज्य पाहिजे का? राज्य करा. आमचा धर्म पूजा प्रार्थना श्राद्ध जातीत लग्न मंदिरं करू द्या, तुमचे सरदार होतो आम्ही. आपण त्यांचं राज्य मान्य केलं, धर्म शिल्लक ठेवला. खिचडाने तसं केलं नाही, आमचं राज्य पाहिजे आम्हाला. खरं. तो अशा प्रकारं की हिंदू आणि अभ्यास केल्याच्या नंतर एकमेकाची मनं कळू लागतील तुम्हाला. बरं, यासाठी केवळ अभ्यास चालणार नाही. दुसरं न घडणारी गोष्ट अशी आहे की हिंदू मुसलमानाचा परस्पराशी संपर्क होतो का? एकत्र येतो का आपण? समजा आपण सण घेतला, समजा सगळ्यात चांगला हळदी कुंकूचा माझा कार्यक्रम आहे, मुस्लिम स्त्रियाच्या घरी हिंदू स्त्री जाते का? ती आपल्या घरी येते का? बिलकुलच नाही. खरं. मग उद्या समजा हिंदू मुस्लिम स्त्री हिंदूकडे यायला लागली, मुस्लिम तिकडे जायला लागली, ऐक्य होऊन जाईल. हा प्राध्यापकसुद्धा घरी गेला मुस्लिमाच्या, चहा कधीच पत्नी आणून देणार नाही, हा चहा इथंच पिऊन जाईल, चर्चा इस्लामवर कधीच करणार नाही. बाकी सगळे बोलतील इस्लाम काय आहे विचारलं कधीतरी तुम्ही मित्राला आपल्या. ते 2 जरी समाज असले पूर्ण अलग आहे, व्यावहारिक कामासाठी एकत्र येतात, धर्माच्या बाबतीत शब्दाचं ते बोलत नाहीत. तेव्हा धर्म त्याला बोलावं, त्याला चर्चा करावी, घरी जावं, एकमेकाच्या बसावं, हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. अच्छा. ह्याच मार्गाने हे पुढं ऐक्य होईल. आता हिंदू समाज जागृत झाला, त्यांनाही लक्षात यायला लागले, आता जग पुढं चाललेलं आहे. तर फक्त पण सर, आत्ताची वस्तुस्थिती जर आपण बघितली, तुम्ही आत्ता जी मांडणी केली, आत्ताची वस्तुस्थिती याच्या सगळ्या विपरीत दिसते आहे. 2 धर्म, आत्ताची वस्तुस्थिती याच्या विपरीत आहे. कारण 2 धर्मांमधली दरी गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर दरी वाढली आहे, कमी होण्याऐवजी. आता दरी वाढली म्हणजे नक्की काय केलं? म्हणजे आता आपण काय एकमेकाच्या दोघात दंगली झाल्या किंवा भांडणं झाली असं म्हणतो का? ते आताच नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते लिहिलं की एक आंदोलन खेळापत्र संपलं, 24 पासून 40पर्यंत त्या आढावा दिला आहे. त्या 14 वर्षामध्ये भारतात सिव्हिल वॉर चालू होतं हिंदू मुसलमानात. दंगलीचा इतिहास आता नाहीच आहे, फार कमी होत आहेत. तुम्हाला जरी वाटतं म्हणजे काय वाटतं आपल्याला की ते लोक ते विचार आपले करतात, हे आपले करतात, ते खोदारच आहे. संमिश्रण व्हायला पाहिजे होतं, ते होत नाही. अपेक्षा आपल्यात काय, एक घटना मानून सर्वांनी घटना एक मानावी तर राहावं, एकमेकात मिसळावं, घरगुती जावं, सामाजिक कार्यक्रमात एकत्र यावं, अशा प्रकारचं होत नाही आहे. पण जरी होते म्हणजे काय एकमेकाचं भांडणं फिरणं फारसं कुठं, सगळे एकत्रित बसतो आपण. कधी चुकून कधीतरी एका दिवस आता हिंदुत्वादी पक्ष म्हणतात तो सत्तेवर समजा आला बरं काय, म्हणजे दरी वाढले असं नाही आहे. तोही मुस्लिमाचीच काळजी करतो आहे. अच्छा. तो तिथं गेल्यानंतर तो म्हणतो की
काँग्रेसनं तुमची काळजी केली नाही, तुमची नुसती मतं मागितली. खरी आज काळजी तुमची आम्ही करणार आहोत, तुमचं हित आम्ही करणार आहोत किंवा त्यांचं हित करणार हीच भूमिका आहे तुम्हाला त्या ठिकाणी. आणि हिंदूचं मन असं आहे एकूण असं, कुणा धर्माविषयी धर्माच्या बाबतीमध्ये भेदभाव करणं, द्वेष करणं हिंदूच्या मनात येतच नाही. असा कोणी करत असेल त्याला जाती म्हणतात आपल्याकडं. बरोबर. ती जाती म्हणून घ्यायला हिंदू कोणी तयार नाही आहे. सारे धर्म सारखे आहेत, सगळ्यांना प्रेमानं वागावं अशीच भावना आहे. का जरी वाढली असं काही प्रकार नाही आहे. अच्छा. किंवा राजकारणामध्ये काय होतं की मुस्लिम समाजाकडनं काही लोक की आपल्याला मुस्लिमाचे अलगत्व बाजूला करू इच्छितात. ते नुकसान ते स्वतः करून घेत आहेत. एकत्र मिटण्याची प्रक्रिया हिंदू करा तयार आहेत, पण हिंदूचा प्रभाव पडू नये. त्याच्या प्रथा, त्याच्या परंपरा, त्यांची पद्धत, आपलं विशिष्टत्व, आयडेंटिटी कायम राहिलं पाहिजे, शिल्लक राहायला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळं सगळे त्यांचे धर्मगुरू आहेत, तर तुमच्या प्रथा त्यांच्या पाहू नका, वेगळ्या पाळा. जे खरं म्हणजे एकमेकाच्या प्रथा पाहून एकत्र याच्यावरचं अलगपणाची त्यांच्याकडे भूमिका व्हायला लागलेली आहे. त्यामुळे नुकसान त्यांचं जास्ती व्हायला लागलेलं आहे. अच्छा. तेव्हा त्यांनी ते एकत्र मिसळायची प्रक्रिया करावी, पण ते इस्लामिक धारणा तशा प्रकारची आहे की ते संघटित समाज आहे. त्यामुळे एकत्र दोघांना राहावंच लागणार आहे, दुसरा कोणता मार्ग होणार नाही. दंगली फिंगली ह्या गोष्टी तर कोणी हे बहुसंख्याक आहेत ते होणार नाही. चुकून मागं काही गोष्टी झाल्या तर होत असतील तिला करायला. आणि असंच आपल्याला हिंदूची जसं संघटन वाढेल तसं त्यांनाही यांच्याशी नीट जुळून घ्यावं लागेल, ह्याची गरज वाढत जाईल आणि समाज एकत्र आसपास वाढतं. याच पद्धतीनं पुढं जावं लागेल. सर, मगाशी बोलताना तुम्ही आंबेडकर आणि सावरकरांचा उल्लेख केला, दोघांच्या अभ्यासाचा उल्लेख केला. या मुस्लिम धर्माचा, इस्लामचा जो अभ्यास आहे तो मगाशी तुम्ही बोलताना असंही म्हटलं की सर्वाधिक चिकित्सा, दोघांची तुलना केली तर चिकित्सा सर्वाधिक कठोरपणे केली ती आंबेडकरांनी केली, बरोबर. तर खरोखरच धर्म अधिक सावरकरांना, म्हणजे सावरकरांच्या संदर्भात का विचारतोय, कारण ते अत्यंत कडवट हिंदुत्ववादी होते अशी इमेज आहे. आणि आंबेडकर तर या सगळ्याकडे तटस्थपणे बघत होते, हिंदू धर्म टीका पण करत होते आणि त्रयस्थपणेच होते हिंदू धर्मांकडे. हिंदू धर्माचे विरोधी होते, त्यामुळं ते जास्ती त्रस्त झाले. हां. तर इस्लामचा अभ्यास या दोघांमध्ये सर्वाधिक चिकित्सक कुणी केला असं वाटतं तुम्हाला, सावरकर की आंबेडकर? सावरकरांनी जास्त केला असावा बरं काय. पण मांडताना काय केलं याने की बाबासाहेबांना दोन विरोधक होते. अच्छा. एक मुस्लिम एकूण देशाकरता होते, बरोबर, म्हणजे हिंदू करता, आणि त्यांना खरे त्रास देणारे होते सवर्ण, बरोबर. तर दलितावरती अन्याय होतो ते त्यांचं रक्षण करण्यासाठी मला पुढाकार घेतला पाहिजे, बरोबर. पण त्याने आपली सगळी शक्ती दलित वर्गांच्या अन्याय दूर करण्याकरता वापरली, बरोबर. सावरकरांचे ते उच्चवर्णीय असल्याच्यामुळं ते समाज सुधारणा करायचे प्रयत्न केले, पण एकूण हिंदू समाजाचा भाग त्यांनी घेतला. अच्छा. तर त्यांच्यामध्ये एकच त्याला स्पर्धक होता, तो म्हणजे विरोधी असणारे मुसलमान. त्यांच्यामध्ये थोडं जास्ती आरोप वाटतो, त्यांच्या बोलण्यामध्ये हिंदुत्ववादी आहेत म्हणजे इस्लामच्या विरोधी आहेत वाटतं. बाबासाहेब आंबेडकर वाटत नाहीत, कारण ते हिंदू धर्माच्या विरोधी असल्याच्यामुळं बरं काय असं वाटतात आम्हाला. पण बाबासाहेब आंबेडकरला इस्लाम एवढंच नाही, भारतात 2 राष्ट्र आहेत हा सिद्धांत सावरकरांनी मांडला असं बोललं जातं. खोटं आहे, तो मांडला आहे सरसद अहमद खान यांनी 87-88ला. अच्छा. आणि 2 राष्ट्राचा सिद्धांत भारताच्या फाळणीकरता मांडलेला नाही, अखंड भारताकरता मांडलेला आहे. अच्छा. फाळणीची मागणी तो केलीच नव्हती. 2 राष्ट्र सिद्धांत का मांडला, तर तुम्ही 2 राष्ट्र म्हणले की राष्ट्र समान असतात. युनोमध्ये मतदान करताना 2 राष्ट्र संख्येवर नसतात, प्रत्येकाला मत एकत्र राहतं. तर हिंदू जरी असले म्हणजे मुस्लिम 22% ते 78%, पण दोघं समसमान मानायचे. अच्छा. 50% वाटा ह्यांना, 50% त्यांना सत्तेमध्ये द्यायचा. मागणी 50%ची. यासाठी 2 राष्ट्र मानले त्यांनी. भारताची फाळणी मुस्लिमाकरता नुकसानकारक आहे, अखंड भारत त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.
हे सगळे राष्ट्रवादी मुस्लिम म्हणत गेले. फाळणी केल्याने काय होणार आहे? ज्या ठिकाणी मुसलमान आझाद मौलाना आहे, ज्या ठिकाणी मुसलमान बहुसंख्याक आहेत, तिथं त्यांचं राज्य पाकिस्तान झालं तरी बी येणार आहे, नसलं ते राज्य सरकार ते येणारच आहे. बरोबर. पण अखंड भारत घेतला तर इथले लोक जातील खासदार म्हणून, आणि त्यांना भारताच्या मुस्लिमावर ते एकूण मुस्लिम संख्या वाढेल. तेव्हा फाळणीत मुसलमानाचं नुकसान आहे, अखंड भारतात फायदा आहे, हे आझाद मौलाना म्हणायचे. हेच मत जिनाचं होतं. पण बोलताना भीती घालायची फाळणीची. अच्छा. त्यांना फाळणी नको होती. शेवटी त्यांना फाळणी घ्यायला आपण भाग पाडलेला आहे. पाडला. तुम्हाला कुणाला? त्या लोकांना. मुस्लिमांना. बरोबर. त्यामुळे सावरकरांचं काय झालं, त्यांनी अखंड भारत मानायचे, पण अखंड भारत त्यांचं म्हणत असले तरी बी त्यांचा अखंड भारत हिंदूकरता चांगलं नव्हतं, फाळणीपेक्षा वाईट होतं. ते काय म्हणायचे, दर उदो एकमत प्रत्येकाला पाहिजे. इतके सेक्युलर होते ते. त्यांनी कधीही हिंदू मुस्लिम भेदभाव हक्कामध्ये केला नाही. अच्छा. दर डो एकमत, वन मॅन वन वोट सिद्धांत 7 वर्ष मांडला यांनी. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना ते वाचून बघा सगळे. मुस्लिमाला दुय्यम नागरिकत्व हे सगळी चुकीची टीका आहे. अच्छा. त्यांना जास्ती हक्क मुस्लिम बांधवांचा म्हणून देऊ नयेत, समान द्यावेत. प्रत्येकाला एक अधिकचं देऊ नये, समान द्यावं. म्हणजे 50%, 22% संख्या, तरी पण 50% 40% दिलं होतं काँग्रेसनं. लोकांना दिलं 33% दिलं, 33%. भाषण करताना काय बोलले, सगळं देऊन टाका म्हणले. मग काँग्रेस 40% द्यायला तयार होती. सप्रू समिती स्थापन झाली, म्हणजे नॉन पार्टी कॉन्फरन्स. 45% द्या म्हणाली, आणि 10% बाकीच्यांना. अच्छा. सारखं असं करू नका. त्यांची संख्या किती आहे? 22% आहे ना. तेवढी राखीव जागा देऊन टाका, त्या प्रमाणात द्या. प्रमाणात द्या. आताच्या भारताच्या राजघटनेत राखीव जागा एकसुद्धा नाही. किंवा आताच्या भारताच्या राजघटनेच्या संदर्भात सावरकराला मुस्लिम धार्जिणे म्हटलं पाहिजे. आताच्या व्यवस्थेत हे पटेल का? नाही, लोकांनी काय प्रचार केला, खोटा प्रचार. अच्छा. सावरकर मुस्लिमाला नागरिकत्व दुय्यम देणार होते. अच्छा. हे कुठंच नाही आहे, वाचलंच नाही सावरकर यांनी. अच्छा. सावरकरांच्या अनुयायी सावरकरांनी मांडलाच नाही. अच्छा. सेक्युलरिझम जो मी मांडला आता, तुम्ही नाव घेतलं नाही, हो हो. हा सेक्युलरिझम मी सावरकरांकडून शिकलो पहिल्यांदा. अच्छा. दुसऱ्यांदा सेक्युलर कुरुंदकरांकडनं, मग बाबासाहेब आंबेडकरांकडनं, मग राजघटनेतनं. सावरकरांनी 35 साली म्हटले, 35 साली धर्मनिर्बंध हा शब्द तोडा. अच्छा. निर्बंध ते म्हणायचे, कायदा शब्द नको. अच्छा. त्याला मराठी शब्द निर्बंध म्हणजे कायदा समजा. आपण आता धर्म कायदा म्हणूया. धर्म कायदा शब्द तोडा. धर्म वेगळा, कायदा वेगळा. धर्म शब्द निष्ठेचा प्रांत, कायदा प्रत्यक्ष निष्ठेचा प्रांत. धर्म परलोकाची गोष्ट, कायदा इलोकाची गोष्ट. दोघांना तोडा. हा सेक्युलरिझम भारताच्या घटनेत आला आहे, अजूनसुद्धा मांडला जात नाही. आणि ह्या सावरकरांना हिंदू राष्ट्रवादी जातीवादी म्हणतात. हां, कारण सावरकर वाचलाच नाही. त्यांनी वाचल्याने चूक नाही, सावरकर वाद्यानेच वाचला नाही. वाद्यांना सावरकर खरं कळालं नाही. सावरकरांनी सावरकरांचे विचार पटणारा मला अजून एकही माणूस सापडला नाही. कोणता? त्यांचा बुद्धिवाद, त्यांची समाजक्रांती, त्यांचा सेक्युलरिझम असा मांडणारा एकही माणूस मला महाराष्ट्रामध्ये सापडला नाही. सावरकरच्या लोकांनी एकदा मला भाषणाला बोलवलं. माझा बुद्धिवाद ऐकला. हा माणूस समाजवादी आहे, याला पुन्हा बोलू नका म्हणून मला त्यांनी बोलण्याचं कधी चूक केली नाही. अच्छा. बरं काय, तर सावरकर समजूनच घेतला नाही. सावरकर एक देणगी आहे. म्हणजे एका ठिकाणी सेक्युलरिझम मांडायचा आणि समान हक्क द्यायची. पण काँग्रेसचं काय झालं? काँग्रेस काय करायची की मुस्लिमाचा दुखू नये म्हणून जास्तीत जास्त देऊन टाका म्हणायची. लाखो जागा द्या, 40% जागा द्या, 50% जागा द्या. अन्याय नव्हे का हा? बरोबर. आज आपण घेतलं. फाळणी केल्यानंतरसुद्धा आज 75-70 वर्ष झाली. समान कायदा आपण आज करू शकत नाही.
एक मुसलमान बायका 4 करू शकतो. हिंदूंनी दुसरी बायको केले त्याला 7 वर्षाची शिक्षा आहे. न्यायमूर्ती कोणी येऊ शकतो आपल्याकडे, तो जातीचा धर्माचा नाही आहे. आणि 2 बायका केल्यानंतर आला असला कोणी हिंदूला शिक्षा देतो 7, त्याच्या घरी बायका 3 आहेत. जो शिक्षा देतोय तोच. आणि इथं हिंदू राज्य कुणाचं आहे? हिंदू निष्ठाचं राज्य आहे. त्याच्या काळात चालू आहे. अजून समान कायदा करायची भाजप करीत नाही. नाहीये, खरं आहे. ज्यावेळेस भाजपाचं थोडंसं वाढत होतं वजन, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये समान नागरिकांनी होता. कायमच होता तो, बरोबर. होता. सत्ता यायला लागली जवळजवळ, त्याने ते कलम काढून टाकून दिलं. आता सत्ता पुरी आली की समान कायद्याची भाषा बंद केली. हां, आता मुस्लिमाचे कधी मतं आपल्याला मिळावेत असा प्रचार त्यांनी सुरू केला. काँग्रेसच्या लाईनं चालली आता प्रचार. खरं आहे. पण सर, तुम्ही एवढी वर्ष इस्लामचा अभ्यास करताय. इस्लामचा अभ्यास करताना त्यातला त्या धर्मातला कुठला निष्कर्ष तुम्हाला स्वतःला अस्वस्थ करणारा वाटला? आश्वस्त करणारं काय, पूर्वीच्या काळी त्या काळाच्या स्वरूपामध्ये ते धर्म निर्माण झाले. माणसाने धर्म निर्माण केले म्हटलं तर कोणी मानित नव्हतं. तर देवाने केले म्हणले की लोक पाळायचे. हो, कारण चूक करीत नसतो ना. देव चुकत नाही. हां, आणि बदल करता येत नाही बरं काय. त्याच्यामुळं इस्लाम हा अलीकडला धर्म आहे. तर त्याने काय सगळ्यामध्ये त्यांनी त्या धर्मामधलं जे तत्त्व आहे ते म्हणजे मानव जातीची 2 भागात विभागणी करायची. अच्छा. एक अल्लाला मानणारे, अल्लाला न मानणारे. अल्ला म्हणजे देव नव्हे. अल्ला एका देवाचं नाव आहे, बरोबर. त्याचं भाषांतर होत नाही. तर त्याला मानणारे श्रद्धावान, श्रद्धा ठेवणारे. बाकी श्रद्धाहीन अशी जगाच्या मानवाची वाटणी. आणि दोघांबद्दल अल्लाचं वेगवेगळ्या प्रकारची वागणूक. म्हणजे श्रद्धावान असेल त्याला दया, प्रेम, मोबदला, मार्गदर्शन, कृपा, क्षमा, युद्धात मदत, स्वर्ग, जे काही पाहिजे ते त्याला. आणि ह्याच्या नेमकं उलटं सारं श्रद्धावानाला नरकात टाकणं, विजयात हरवणं, मार्ग भ्रष्ट करणं, अकृपा करणं, त्याला शिक्षा करणं. हे असा अल्ला जर करत असेल, देवच असा करत असेल समजा, म्हणजे त्यांच्यावर जर आपण श्रद्धा ठेवली नाही तो शिक्षा करत असेल, तर हे जे सगळ्यात मूळ शिकवण आहे ही आतासुद्धा मांडली जाते. ह्या पृथ्वीवर राहायचा अधिकार फक्त अल्लाला मानणाऱ्यालाच आहे, ही शिकवण कुराणातली आहे. त्यावेळेस पाडली असेल, हरकत नाही. पण माझ्या पुस्तकाला मी काल दाखवलं, ज्या 61 लोकांनी 5 लोकांनी 61 पानाची प्रस्तावना दिली. त्यात म्हटलं अल्लाचा अधिकार योग्यच आहे. अल्लाला न मानणाऱ्याला अल्लाच्या पृथ्वीवर राहता कसं येईल? एक तर तुम्हाला अल्लाला मानावं लागेल किंवा मग नाही तर शिक्षेला तयार व्हावं लागेल तुम्हाला. हे जर आधुनिक काळातील लोक म्हणतात ते नाही, हे लोकात त्याचं मन पक्का असं बनवलं गेलेलं आहे. ही शिकवण लहानपण दिली गेलेली आहे. तेव्हा अगोदर ह्याला उपाय असा आहे की त्यांना लहानपणापासूनच शाळा एकत्र कराव्यात. स्वतंत्र शाळेमध्ये त्यांना शिकवण द्यायची पद्धत बंद करण्याची आवश्यकता आहे. अच्छा. लहानपणी त्यांना 5 वर्ष मुस्लिमांचे मदरसे किंवा हे जे काही सगळं आहे हे याची आवश्यकता नाही आहे. एकच शिकू द्या ना, एकत्र बसू द्या ना. ते अलग शिकवण दिल्यानंतर ते तेच बोलणार. बरोबर. एकदा 10 वर्ष 12 वर्ष जे डोक्यात आलं त्याच्याची जाणारच नाही पुढं. आणि जातो म्हणलं तर समाज एकत्र असं जाऊ शकत नाही. मग आज मदरसे बंद केले म्हणा असं म्हणतात पाकिस्तानमध्ये. अजून शिक्षण घ्या तुम्ही. एकत्रित सर्व येऊन एकमेकाच्या समजुतीनं करायच्या गोष्टी सोडून देऊन अलगत्वाची भावना ठेवणं आणि अल्लाची शिकवण अशा प्रकारच्या सांगणं. अगदी तुमचा MA LLB झालेला LLM झालेला अगदी प्रोफेसर असणारा सुद्धा वकील तो सांगतोय की बद्रच्या युद्धामध्ये पराभव झाला. का झाला? अल्लाकडनं देवदूत आले. मी म्हणले हे चिकित्सा बरोबर आहे काही? ते काय होतं, वादळ उठलं होतं आणि ते वादळाचे ते त्याच्या ह्या दिशेने गेलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये वाळू पडली. असं इतिहासाची चिकित्सा ऐतिहासिक नाही म्हणाले. खोटं बोलता तुम्ही. देवदूत आलेच होते, ते प्रत्यक्ष येतातच.
आता काय येत नाहीत तर इस्लाम मुसलमान कट्टर मुस्लिम नाहीत म्हणून येत नाहीत, दाड्या वाढीत नाहीत अनेक जण मग एक म्हणजे अधिकाधिक धर्मनिष्ठ बनावं म्हणून अल्लाह मदत करीत नाही. हे जर आताचे शिकलेले प्रोफेसर बनत असतील तुम्हाला सांगू तुम्हाला सांगायला हरकत नाही. इथले एक शमशुद्दीन तांबोळी हो अत्यंत समाजसुधारक आमचे मित्र चांगले काम करत आहेत, नांदेडला आले, त्याचं भाषण ठेवलं समान कायद्यावर त्याच्यावरती, आणि जवळजवळ 99% हिंदू मुस्लिम असतील पीपल्स कॉलेजमध्ये. त्याने उत्तमपैकी चांगल्यापैकी समान कायद्यावरती एकत्र राहावं, सुधारणा स्त्रियाची करावी सांगितलं. त्यातल्या अनेक हालाला पद्धत चुकीची आहे. अच्छा ते पद्धत माहीत आहे तुम्हाला, चुकीची हो, आहे, हो. 4 बायका करणं चुकीचे आहे असं बोलले आणि शांतपणे बसले. एक प्राध्यापक उठला, दाढीफिडी काही नाही, म्हणाला तुम्ही मुसलमान असता लाज वाटते का तुम्हाला असं बोलायचं म्हणा. बरोबर. इथं शमशुद्दीन तांबोळीची विचारून बघा. एकच होता पण तो बोलला. उठला. सगळे असे ताट पण बघत होते त्याकडं. तो प्राध्यापक आहे कॉलेजचा, प्रोफेसर, त्याचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष आणि प्राचार्य व्यासपीठ आहे. हिंदू सगळे बघत बसले, कोणीच बोलला नाही. इतकी सामर्थ्य इतक्यात सगळ्यासमोर बोलू शकतात ते. हे शिकलेल्या प्राध्यापकाच आहे. हे माझी खात्री करून घ्या तुम्ही तुमच्या समजूत तांबोळीला. हां म्हणजे ज्यांना एवढी सुधारणा करून देत नाही तुम्हाला एवढी. हे जे सामर्थ्य तुम्ही म्हटला हे कशामुळे येतं सामर्थ्य त्या धर्मातल्या माणसामध्ये? कारण काय होते की त्याच्या पाठीमागे समाज उभा आहे. अच्छा. त्याला उलटं होतो का असं बोलला असं म्हणू शकत नाही तुम्ही इथं करायला. हां कारण आपण काय करतो की जाऊ द्या काय करायचं आपल्याला, उठून तू असं का बोललास एवढं तर मी सांगितलं तू बसता कशाला झाला गबस की तू कशाला करतोस, आगाऊपणा कशाला करा तू इस्लामचं शिकवायला अभ्यास करायला, कोण शिकवलं तुम्हाला करायला लागा, आपला धर्म पाळावा ते पाळतेत. ही अशी पद्धत आपल्याकडे आहे. त्यामुळं इस्लामचा अभ्यास हा भांडणं करायकरता नव्हे तर एकमेकाचं मन समजून घ्यायचा केला पाहिजे. अच्छा सर, पण तुम्हाला वैयक्तिक प्रश्न आहे माझा, तुम्ही अभ्यासक आहात इस्लामचे म्हणून. इस्लामचा अभ्यास करताना कुराण, हदीस आणि पैगंबराचं चरित्र या तिन्हीचा अभ्यास करताना तुम्ही अभ्यासक म्हणून काय खबरदारी घेतली? खबरदारी म्हणजे जेवढं काही सत्य आहे मुस्लिमाकडून सांगितलेलं, टीकाकाराने सांगितलेलं विश्वास सोडा नाही. अच्छा. स्वतः म्हणजे माझ्याकडं 18 कुराण आहेत आता सध्या. सगळे कुराण तपासून बघितले का 4-5 बघितले की सगळे सारखेच राहतात. 6 कुराणं मराठीत आहेत, त्यातले गव्हर्नमेंटचं आहे आपल्या. राज्य हदीसचे 31 खंड आहेत, ते अनुदान दिलेलं आहे. 31 खंड 29 खंड हदीसचे आहेत. चरित्राचे अनेक खंड आहेत, ते पूर्ण आम्ही अभ्यास करून घेतला. ज्याच्या मुस्लिमाशी केली ते म्हटलं अगदी बरोबर आहे बरं काय. तेव्हा मला अशी कोणतीच अडचण आलेली नाही याच्या प्रकारे बरं काय. फक्त लिहिताना हे लिहिलं तर बरं काय, मग हे लिहायचं की हा मुद्दा झाला. आणि ते आम्ही होईल तेवढं मुस्लिमाच्या मनाशी समरस होऊन लिहिलं आहे. अच्छा. त्यात लिहिले आम्ही मुस्लिमानाच्या मनाशी समरस होऊन लिहिलेलं आहे कुठंही. त्यानंतर मग जो वाद झाला, मुस्लिम एका पंडिताकडे गेलो आम्ही, वाच म्हणलं. तो म्हणला की फार छान आहे, अभिप्राय दिला 6 पानाचा. तो छापला, कोणी प्रेस मिळेना, प्रकाशक मिळेना. बापरे. म्हणजे प्रेस आपलं राजहंस प्रकाशनाने आपलं नाव टाकलं प्रेसचं, साप्ताहिक मुद्रण, त्यांची प्रेस बंद झाली. हो. छापलं दुसरीकडं. ते म्हणाले की जे पुस्तकं पाहिजे त्यांच्या घरी पाठवू, आपण बाहेर विकायचं नाही, विक्रीसाठी नाही. अच्छा. मुस्लिमाची प्रस्तावना. अच्छा. त्यानंतर मग हे पुस्तक छापायचं ठरलं, मग जमात इस्लामकडे पाठवलं. बरं. एक आम्हाला चांगला प्रोफेसर मिळाला, डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन कुमटेकर मार्गाला असणारा. बरं बरं बरं. समदानी कंदार हैदर, त्याचं नाव त्यांच्यामध्ये आहे. बरं. ते म्हणाले हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं खरं आहे. MA LLB जाणारा डेप्युटी डायरेक्टर प्रिन्सिपॉल डिपार्चरचा, ते म्हणाले हे पुस्तक जाऊ द्या, जमात इस्लामीकडे अभ्यासाला. अच्छा. 5 लोकांची कमिटी नेमली. बरं. त्यात 2 बाकी 3 महाराष्ट्राचे जमात इस्लामीचे प्रमुख असणारे मुस्तफा फारूक अध्यक्ष, शोधन साप्ताहिक निमित्त जमात इस्लामीचं मुख्य होते, त्याचे संपादक इफ्तिकार खान,
हे दोघं रियाज खान 5वे आणि 6वे होते अकोटचे इब्राहिम खान, पण ते सैन्याची नाही आहे. ह्यांनी ह्या पुस्तकाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आणि 61 पानाची प्रस्तावना लिहून दिली. हे पुस्तक ताबडतोब छापावं, अत्यंत चांगलं पुस्तक आहे म्हणून दिलं. मुस्लिमांच्या शोधला अशा प्रकारे दिलं. त्यामुळं मला मुस्लिमाकडनं अजिबात त्रास झाला नाही. आणि ते पुस्तक छापा म्हणाले. छापा म्हणाल्यानंतर मी म्हणालो तुम्ही म्हणाल, पण उद्या लोक येऊन मुस्लिमाचं बदल काही हे बरोबर नाही म्हटलं तर काय करणार, आम्ही सगळी व्यवस्था करू म्हणे. अरे वा. म्हणून सगळ्या जमात इस्लामच्या लोकांना कळवलं हे पुस्तक येईल, किंवा वर न काय तर वाचता कोणी काही बोललं तर त्याला तुम्ही समजून सांगा. एक अट गाठली, तुम्ही भाषणं करा आमच्याकडं. हो करतो म्हणालो. मग सगळे भाषणं आम्ही मुस्लिमासमोर केली. हिंदू भाषणं ठेवीत नाहीत, ते पहिलं ठेवलं होतं मला. धाडस करत नाहीत कोणी हिंदू. पण आठ घालायची मी, पण भाषा मुस्लिम वस्तीत व्हावं, जास्तीत जास्त हिंदू यावेत. मी चिकित्सक बोलणार, प्रचार करणार नाही. माझे सगळे भाषणं नाशिक, नगर, पुणे सगळे मुस्लिमांनी ठेवलेले आहेत. आणि मी भाषण करताना टाळ्या मारतात मुस्लिमान. असंच भाषण केलेलं होतं, काहीच फरक पडला नाही बरं का. म्हणजे त्याला पटलं, मी करत लिहिलं होतं काही प्रेषित. मग ते 6 पंच चर्चा जेव्हा केली ते सांगतात मला स्पष्ट निघाला, शेषराव मोरेंनी याच्यावर ज्यांनी मला दिली ती प्रस्तावना पहिलं तो उलटला पुन्हा. बरं. ते पुरा वाचल्यानंतर मला कळालं म्हणे की पुस्तका हे टीका करणार आहे. एक झाला माझ्या बाजूनं, पण दोघांना माझी बाजू मांडणारे एक विरोधी 6 लोकांचे बसले. शेवटी प्रश्न निघाला. ह्याने विचारलं, वकील प्राचार्य समदानी यांनी, या पुस्तकात अल्लाह, पैगंबर, कुराण याच्यावर एका शब्दाने तरी टीका आहे का सांगा. तो म्हणाला एका शब्दाने टीका नाही. हे सांगण्याने मला आता सांगितले. म्हणाले या ठिकाणी पुराव्याशिवाय एक तरी गोष्ट लिहिली आहे का मला सांगा. तो म्हणा नाही. तिसरं, आपण जे बोलतो रोज ते छाट लिहिले हे खरं आहे की नाही सांगा. आहे. बरोबर आहे म्हणाले. आणि जर आपण पैगंबरांनी, अल्लाहने इस्लामचा प्रसार करावा अशी आपल्याला आज्ञा दिलेली आहे. एक माणूस नोकऱ्या सोडतो, शेत विकतो, 15 अभ्यास करतो, लाखो आपले सगळे हादीचे ग्रंथ कुणाच्या घर नसतील तो घेतो आणि असं पुस्तक लिहितो. हा प्रचार आहे. ह्या प्रचार रोखणार असाल तर अल्लाच्या दरबारात गेल्यावर अंतिम निर्णय देणे, तुम्हाला अल्लाह शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. निर्णय घेतला, पुस्तक छापले. क्या बात. आणि 61 पानं लिहून दिलं. मला मुस्लिमांनी कोणी त्रास दिला नाही. जे काय त्रास दिला ते हिंदूंनी दिलेला आहे. आणि ते देणाऱ्यामध्ये हिंदुत्वनिष्ठ आहे. अच्छा. त्रास काय दिला, इस्लामचा गौरव करणारं पुस्तक लिहिण्यासाठी तुम्ही त्याच्याकडनं काय पैसे घेतला सांगा, असं म्हणून त्रास दिला. हां. तेव्हा तुम्ही त्याचा गौरव करायला करता बरं काय. अशा प्रकारचे आरोप केले गेले माझ्यावर. म्हणजे काय केलं यांनी, ते 4 पाने पहिले प्रकारचे ते 6 पानं वाचलं. पहिला मक्का काळातले पैगंबराचा तो शांतता काळ वाचला. पुढचं पुस्तक वाचलंच नाही. तिथंच थांबवलं, तिथंच थांबवलं, संपलं. आणि ह्याचा मला फायदा असा झाला की सगळ्याने शांतपणं, कसल्या प्रकारचा म्हणजे वाद न होता हे शांतपणे पुस्तक गेलं. हे योगाची गोष्ट आहे बरं. काय सत्य लिहिलं. आणि हे माझ्या जीवनातली उपलब्धी आहे की जिथं अगदी एरवी आणि काही खोटं लिहिलं नाही आम्ही. पुस्तक वाचण्याचा वस्तुनिष्ठपणा आम्ही सगळं लिहिलेलं आहे. पूर्ण अगदी हदीस, कुराण सगळं वाचून 786 पानाचा ग्रंथ आहे. त्याचं इंग्रजीकरण आलेलं आहे. आणि मला सगळ्या समाजाला वाटतं की ह्या ग्रंथ लिहिला. आता पश्चाताप पडतोय. अनेकांनी माझी पुस्तकं घेतलेली पानं फाडून परत पाठवली. इस्लामचा प्रसार करायला तू म्हणून पाठवली. मग तुम्ही म्हटलं तसं की हिंदुत्ववाद्यांकडनंच उलट त्रास झाला. तरी का झाला, ते वाचलंच नाही. वाचन संस्कृतीच आपल्याकडे. तू शांत वाचायला पूर्ण शेवट पुस्तक.
ते आगेशपणाही नाही, जे आहे ते श्रद्धायला हक्क नाही जगाचा. हे पूर्ण वाचा की तुम्ही, पूर्ण वाचायच्या आधी मत बनवणं. मत बनवणं. मग त्याने काय अपेक्षा काय केली, हे शेषावरचं पुस्तक लिहिलं, याच्या विरोधी फतवा निघते, अच्छा. सलमान रश्दीचा, वाट बघायला लागले, फतवा की नाही ना, अरे पुस्तक काय कामाचं नाही म्हणाले. अशा अपेक्षा करायची का? म्हणजे माझ्यावर फतवा निघणार आणि तुम्ही काय करणार, बघत बसणार, आणि त्याला येणार नाहीत माझ्या. खरं. हां, तेव्हा काय केलं का आपल्याकडे अभ्यासाचा भाग नाही आहे. त्यातल्या त्यात वस्तुनिष्ठपणं निपक्षपातानं अभ्यासू दृष्टीनं करा. प्रचार करू नका, टीका करू नका. एक टीका नाही, जे आहे ते असं आहे. मुस्लिम म्हणाले अगदी खरं आहे, असं करा. तुम्ही अभ्यासू पद्धतीनं होतं, हे मी करून दाखवलं ते सगळं करायला. सर, प्रश्न तर खरं खूप माझ्या मनात आहेत. फक्त जे त्यातले प्रायोरिटी तुम्ही विचारतोय, तुम्हाला विचारण्यासाठी अनेक वर्षापासूनचे प्रश्न आहेत खरं तर. हे तुम्ही आंबेडकरांचा, महात्मा गांधींचा, सावरकरांचा आणि इस्लामचा तितकाच अभ्यास केला. मुस्लिमांकडे बघण्याचा आंबेडकरांचा दृष्टिकोन आणि महात्मा गांधींचा दृष्टिकोन तुम्ही कसं बघता त्याच्याकडं? महात्मा गांधींनी कोणत्याच गोष्टीचा खोलवर अभ्यास केला असेल असं वाटत नाही. अच्छा. हे खरे हिंदू होते, त्यामुळं कोणत्याच गोष्टीचा खोलात अभ्यास करायचा नाही. ही हिंदूची पद्धत आहे. त्यामुळे त्यांनी कुराण वाचण्याची शक्यता नाही. आणि त्यांच्या मनामध्ये की त्यांचे दृष्टिकोनच असा होता की चांगलं तेवढं घ्यावं, अच्छा. वाईट नाहीच म्हणायचं, असलं ते नाही म्हणून सांगायचं. सारे धर्म सारखे आहेत, चांगलंच आहे म्हणायचं सगळं, चांगलंच म्हणायचं. म्हणजे ती चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे वाईट म्हणून भांडणं घेण्यापेक्षा चांगलं म्हणून चांगलं वागावं. त्यांच्या सगळं कुराण राहायचं, गीता राहायची. आणि कुराणातले काही म्हणी म्हणायच्या, ते आयती म्हणायच्या, गीतेतल्या म्हणायच्या बरं का. त्यांचं म्हणणं हिंदू मुस्लिम ऐक्य व्हावं, एकत्र राहावं, अत्यंत चांगली इच्छा होती त्यांची. आणि आपण दोघांना समजून सांगितलं प्रमाणे वागा, त्या प्रमाणे वागतील अशा अपेक्षा अतिशय चांगली होती. त्या दृष्टीनं प्रयत्न केले त्यांनी. ते प्रयत्न अतिशय चांगले होते, पण ते प्रयत्न यशस्वी होणारच नव्हते. कारण ते हिंदूला पटणारे होते, मुस्लिमाला पटणारच नव्हते. तुमचा महम्मद अली, काँग्रेसचे अध्यक्ष, ते म्हणाले कोणताही चारित्र्यहीन असणारा मुसलमानसुद्धा गांधीपेक्षा मी श्रेष्ठ मानतो. हे अध्यक्ष असताना बोलले. बापरे. तर त्यांच्यामध्ये त्यांनी काही समताभाव निर्माण करू शकलेच नाही. पण त्यांची आदर्शच भूमिका हिंदूंची जी मन आहे त्याचं प्रतिबिंब आहे. सगळे चांगले म्हणावं, प्रेमानं वागावं, त्यात काय चूक होती? खरं. हां, तुम्ही चांगलं वागा, तुम्ही वाचा, गीतेत चांगली वाचा, हे वाचा, ते वाचा, अशा प्रकारे इच्छा खूप होती. पण वास्तव आणि तुमच्या अपेक्षा यातला फरक आहे. पण सर, याच्यामध्ये आणखी कसं, जो माझ्या मनातला प्रश्न होता, हिंदूंचं जे ऐक्य आहे त्या संदर्भानं आंबेडकरांचे विचार हे गांधी आणि जिना यांच्याविषयी वेगळे होते. हिंदूचं ऐक्य म्हणजे दोन गोष्टी झाल्या. एक तरी तुमच्या विरोधी कोणीतरी आहे, त्यांचं काहीतरी आपल्यावरती आक्रमण होणार आहे किंवा वाद होणार आहे म्हणून ऐक्य करावं, हा वेगळा भाग आहे बरं काय तुम्हाला. बरोबर. हा, हे संघर्षाचा मुद्दा झाला. मुस्लिम संघ एकटीच होता, तुम्ही एक व्हा, म्हणजे आपण काय तर असा प्रकारचा वेगळा भाग झाला. दुसरं ऐक्य असं आहे, हिंदूमध्ये जाती संस्था आहे. बरोबर आहे. जाती आहे, या जातीमध्ये परत ऐक्य नाही आहे. मग हिंदूचं ऐक्य करणं म्हणजे समता निर्माण करणं हा त्याचा भाग होतो. हां हां, खरं. हा दुसरा मुद्दा. मुसलमान भारतात नाही समता करू दिल्या. ऐक्य हिंदूचं आहे का? ब्राह्मण, क्षत्रिय, ते दलित अस्पृश्यता मानतात, लोक जवळ येऊ देत नाही त्यांना. हां, मग हे आमचे भाऊ आहेत का आमचे हे करायला? बरोबर आहे. हां, मुसलमान परवडले, आम्हाला चांगली जवळ केली, दलिताने म्हटलं तर काय बिघडणार होतं त्यांचं? तर दोन ऐक्य झाले. एक हिंदू समाजामधलं समता आणून सर्वांना परस्पराशी प्रेम निर्माण करणारं, समता होणारं ऐक्य वेगळं. दुसरं
आपल्या हिंदू नावाच्या लोकाच्या शिवाय अजून एक मुस्लिम नावाचे लोक आहेत, त्यांच्याशी संघर्ष होणार आहे म्हणून तुम्ही तयार राहा, तुमचं संघटन करा, हे वेगळं प्रकार आहे. तर सावरकर मला हिंदू संघटन करा. बरोबर. आता मुद्दा आला, संघटन करायचं असेल तर जाती संस्था नष्ट केल्याशिवाय होणार नाही. खरं आहे. सावरकरांनी तेच मानले. जातीछेदक निबंध वाचून बघा. चातुर्वर्ण मुळातच पूर्णपणे नष्ट करून टाका. गुणावरती, रक्तावरती, जातीवरती गुण अवलंबून नाहीत. या माणसाने इतकं टोकाचं बाबासाहेबांच्या आधी लिहिलेलं आहे खरं आहे. की 7 वेड्या तोडा, यातली एक बेटी बंदी आहे. लग्न करा. प्रत्यक्ष काम केले त्यांनी तिथं. हो. अस्पृश्यांना त्या ठिकाणी शिक्षक नेमा लिहिलेला आहे. तेव्हा समता आणायची ना, ऐक्य आणायचं ना, तर तुम्ही भेदभाव नष्ट केले पाहिजेत. हा एक भाग झाला. ते बाबासाहेबांचं ते म्हणणं होतं. पण दुसरा भाग असा आहे की मुस्लिमाच्यासाठी त्यांचं आपल्यावरती काय ते आक्रमण होणार आहे, त्यासाठी हिंदू एक झाला पाहिजे. हे हिंदू संघटन पुराचं वेगळं आहे. ते हिंदू संघटन बाबासाहेबांचं पहिल्या काळातलं आहे, 35 सालापर्यंत आहे. अच्छा. त्यांचं भस्कर भारतातलं लेख वाचलात तुम्ही. बरं. तर हिंदू संघटन तेवढंच नाही, 35च्या ग्रंथामध्ये अनिसाब कास्टमध्ये, म्हणजे जे धर्मांतराची घोषणा करायच्या काळातलं पुस्तक आहे प्रसिद्ध, ते म्हणाले की हिंदू संघटन पवित्र कार्य आहे. अच्छा. ते राष्ट्रीय कार्य आहे. पण ते करायचं असेल तर जाती स्वातंत्र्य नष्ट केली पाहिजे. मूळ ते आहे. हिंदू संघटन चुकीचं नाही आहे. पण त्यासाठी आधी जाती व्यवस्था नष्ट जाती झाली नष्ट पाहिजे. व्यवस्था केली तरच पाहिजे, हिंदू तर संघटन हिंदू संघटन होईल. होईल. ते सावरकरचं म्हणणं होतं. बरोबर. पण सावरकरच्या बाजारात किंमत आली नाही, कारण ब्राह्मण होते. अच्छा. म्हणजे मुळात जे आंबेडकर नंतर सांगत होते ते ऑलरेडी सावरकर सांगत आधीच होते. आधी पण ते सांगितलं. सांगायचे ब्राह्मणाला. प्रॉब्लेम तिथं होतो. श्रोते ब्राह्मण, हे ब्राह्मण. बाबासाहेबांचं कसं होतं की ते संघर्ष करायला निघाले, म्हणजे आम्हाला हक्क द्या, भांडायला निघाले, संघर्ष वाटला. सावरकरचा संघर्ष ब्राह्मणाशीच होता. आता अवघड कोणता आहे? मला हक्क द्या, सहभोजन करू द्या, देवळात प्रवेश द्या, तुमच्या मुली मला द्या. अशा प्रकारे संघर्ष करणं अवघड आहे. जातीशी वरल्या का आपल्या जातीला सांगणं की त्याला आतमध्ये घ्या. सावरकरचं काम अवघड आहे. बरोबर. श्रोते ब्राह्मण आहेत. अरे तुम्ही आणि ते हे अस्पृश्य मौत भाऊ आहात. हे कसं वाटतं असेल ह्या तुम्हाला? हां, घरामध्ये यायला लागले ते सगळ्याच्या घरी. म्हणजे थोडक्यामध्ये का ह्याने हे काम केलं होतं, ब्राह्मण म्हणून केलं. ह्यांना ऐकणारे कोणी मिळालं नाही, ह्यांचा विचार पुढे गेला नाही. तो आम्ही अभ्यास केला. हां, बाबासाहेबांचं उघड होतं, त्यांचा संघर्ष होता, ह्याने संघर्ष केला. पण ह्याची जात ब्राह्मण असल्याच्यामुळे तो संघर्ष दिसला नाही आणि यांच्या अनुयायी पुढं कोणीच निघाला नाही. मला नेहमी वाटतं भारताचं कल्याण करत असतं बाबासाहेब आंबेडकर दोघांचं एकमत फार पाहिजे होतं. सावरकर आणि आंबेडकर एक आलेच तर देशाचं खरं कल्याण झालं. पण त्यांचे अनुयायी एक होत नव्हते. अनुयायात फरक होता, दोघं एक होते. दोघांचं ध्येय एकच होतं पण मार्ग वेगळे होते. नाही, ध्येय 2 झाले. एक तरी ध्येय म्हणजे 2 भाग झाले. देशाचं कल्याण हा एक भाग झाला बरं का. तो एकच ध्येय. अत्यंत बाबासाहेब अत्यंत राष्ट्रवादी. मुस्लिमा संबंधातली त्यांची असणारी भूमिका दोघांची सारखी. हिंदू संघटन केलं पाहिजे, मुस्लिमासाठी हिंदू एक झाले पाहिजेत, ह्याही मुद्दा सारखा. आता जातीभेद नष्ट केले पाहिजे हाही सारखा. पण आता सावरकरांचं सगळं लक्ष की सवर्णाला समजून सांगायचं आहे, मनपरिवर्तन करायचं आहे. संघर्षाला त्याच्यात तीव्रपणा येत नाही. बाबासाहेबांचा संघर्ष समोर त्याला भांडू उठला, त्याला तो त्यांच्या संघर्षाला तीव्रता आली. त्याच्यावर अन्याय झाल्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याला जास्ती किंमत आली, धारपण होती, धारपण आली. त्याच्यामुळे ते जास्ती प्रकाशाने पुढं आलं. बरोबर. हां, त्याच्यामुळे थोडासा दोघात फरक पडला. आणि तर मुळामध्ये जातीत जन्मल्याच्यामुळं थोडा बहुत तरी संस्कार त्यांच्या भूमिकेत असणारच. किती जरी केला समजा, वैचारिक दृष्ट्या असला तरी समजा, तर जे भोगले आपण, ते भोगल्यानंतर जी चीड येते ती दुसऱ्याचं दुःख
बघून येणाऱ्या चिडीपेक्षा जास्ती राहते. बरोबर. स्वतःच्या अनुभवातनं बाबासाहेब जे भोगले होते त्यांचं जे त्याला राग आला असेल ते सावरकरांनी त्यांचा अभ्यास करून आलेला आहे त्याच्यापेक्षा नक्कीच चिड असणार जास्ती. आणि अनुयायी त्याला ते मिळाले, ह्यांना अनुयायीच मिळाले. अनुयायी असे होते की यांचं काहीच मान्य नव्हतं खरं तर त्यांना. सगळे सनातनी लोक होते. अनुयायी होते. बाबासाहेब कुरुंदकर लिहिलेलं आहे की सावरकर बंधमुक्त होण्याच्या पूर्वीच 37ला बंधमुक्त झाले. जे सावरकर ज्यांना पचू शकले असते असे बुद्धिवादी लोक गांधीजीच्या नेतृत्वाखाली येऊन गेले होते. अच्छा. आणि ज्यांना सावरकर पचणे शक्य नव्हते ते त्यांच्याकडे आले. अशा अंध, सनातनी, भिरू आणि वृद्ध अनुयायाच्या कोंडाळ्यात राहणे त्यांना भाग पडले. ही भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे. सर, पाकिस्तान निर्मिती संदर्भातली आंबेडकरांची भूमिका याच्यावरती वारंवार चर्चा होते. प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करतो. तुम्ही मगाशी म्हटलं तसं पुन्हा अभ्यासाशिवाय तर खरोखरच पाकिस्तानच्या निर्मितीला आंबेडकरांचा विरोध होता की समर्थन होतं? खरं वस्तुस्थिती काय होती? नाही, गमत अशी आहे, पाकिस्तान निर्मिती म्हणजे काय? बरं. 2 गोष्ट. अखंड भारत तुम्हाला हुकुमशाही पाहिजे होता का लोकशाही पाहिजे होता? लोकशाही. लोकशाहीमध्ये सर्वांनी मिळून घटना तयार करायला पाहिजे होती. बरोबर. ते लोकातून निवडून गेलेले प्रतिनिधी पाहिजे होते. ती घटनाच बनत नसेल तर अखंड भारत कसं येणार आहे? बरोबर. त्या घटनेमध्ये 75% हिंदूची संख्या आहे, लोकसंख्या. त्यांची 23% म्हणजे 25% धरू. जर सगळे मिळून जर करणार असतील तर बहुसंख्याच्याच मताने किती करता होणार आहे? बरोबर. त्यांना 50%ची वाटा पाहिजे होती, तेव्हा घटना समिती होणारच नव्हती. जर त्यांनी 25% वाटा करून करणार असते, बाबासाहेब हो म्हणाले असते. 25% वाटा त्यांनी घेण्यासाठी तयारी दाखवणं म्हणजे इस्लामची मूलभूत शिकवण सोडून देणं होय. म्हणजे आपला हक्क सोडून देणं होय. तेव्हा लोकशाही पद्धतीची राजघटना येऊ शकणारच नव्हती. हुकुमशाहीची नको होती. तेव्हा घटना समिती स्थापन झाली आपल्याकडं. इंग्रजांनी निवडणुका घेतल्या. त्या घटना समितीत लीगचे मुस्लिम नेते आले नाहीत. अच्छा. बहिष्कार टाकला. अच्छा. 19 लोक होती. उरली घटना समिती कोणती? हिंदूंची. तेव्हा अखंड भारत राहायला समजा तर मुस्लिमाच्या हक्काचं काय करणार? अच्छा. ती समस्या अखंड भारतात वाढणाऱ्या कमी होणार आहे. ज्या भागात दुसरी गोष्ट, पाकिस्तान म्हणजे काय हो? ज्या भागात पहिलेच पाकिस्तान होतं डिफॅक्टो. बरोबर. ते ड्युज्युरी केलं नाही, अजून कमी केलं आपण. ते डिफॅक्टो पूर्ण पंजाब, पूर्व बंगाल होता. अच्छा. पूर्ण पंजाब होता. अर्धा तोडला, तो अर्धा तोडला, म्हणजे त्याला काही दिलं नाही आपण. त्यांचं तोडून टाकलं तिकडं. अखंड भारतात फायदा कोणता होता? पंजाब प्रांतामध्ये त्यांचं पूर्व राज्य, बंगाल प्रांतामध्ये पूर्व राज्य, सिंधमध्ये बलुचिस्तान, पाकिस्तान सगळं त्यांचं राज्य. भारतात 6 राज्यामध्ये त्यांची संख्या. शिकाऊ राज्य मुस्लिमाचं बहुसंख्यात राज्य धरलं तर. हां, मग अशा बाबतीमध्ये फायदा कोणाचा आहे? आणि पण तिथले खासदार येणार निवडून भारतामध्ये. ह्या अवस्थेमध्ये भारताची लोकसभा चालेल कशी? बरोबर. हां, तेव्हा त्यांना पाकिस्तान नको का होतं? तर सर्वांसमोर समानतेनं वागण्यासाठी मुसलमान तयारच नव्हते. अच्छा. तयार नसण्याचं कारण ते चूक त्यांची नव्हती. त्यांच्या शिकवणीमध्ये इस्लामचेच कायदे पाळले पाहिजेत, इतराचे कायदे पाळता येत नाहीत. बरोबर. ही इच्छा असेल त्यांची, आणि आपण इस्लामचे कायदे शर्यतच पाळलं पाहिजे आम्हाला आजही म्हणत आहेत. तेच शर्यतचे कायदे पाहिजेत म्हणत असतील तर भारतामध्ये कसा जवळ दोघांचं या ठिकाणी? बरोबर. किंवा त्यांची इच्छा होती होऊन नाही आहे तर दोघांनी सुखाने राहावेत, भांडणं होऊ नयेत. निदान पार्लमेंटमध्ये आपलं थोडं मारामारीच करून घेतले असते सगळेजण पार्लमेंटमध्ये. सरकार स्थापन झाले आपलं. 2 सप्टेंबर 46ला पंडित नेहरूंचं सरकार स्थापन झालेलं आहे, अंतरिम सरकार. बरोबर.
त्या सरकारामध्ये 5 मंत्री मुस्लिम आहेत, बरोबर. 5 मंत्री हिंदू आहेत, 2 बाकीचे आहेत, हम्म. आणि नेहरू त्याचे उपाध्यक्ष म्हणजे मुख्य आहेत. तिथं बसल्यानंतर उठून भांडणं करायचे, कोणतंच काम करू द्यायचे नाही. हम्म, हम्म, मग बाहेर आले, त्यानं प्रेस कॉन्फरन्स घेतली. हम्म. तुम्ही सरकारमध्ये भांडणं का करता म्हणाले पत्रकार. ते लियाकत अली काल काय म्हणाले, आम्ही सरकारामध्ये सरकार चालू द्याकरता गेलो नाही, सरकार चालू न देण्याकरता गेलेलो आहे. त्यासाठी आम्ही निवडून आलो बाहेर जिहाद करतो, नाही नाही निवडून आलो नाही, सरकारात जायचं आहे, आता सरकारात. हां, मंत्री व्हायचं आहे. हां. मग सरकार कारभार केला पाहिजे काय, ते अर्थ खातं लियाकत खाली केलं. ते सरकार स्वतः पडलं म्हणले, माझ्या चपराशाला पैसे देते म्हणजे मला. म्हणजे तिथं सरकार चालू देण्याकरता चालण्याकरता गेले नाही आम्ही, चालू न देण्याकरता गेले. आतमध्ये आणि बाहेर आम्ही दंगली करून बंद करू. ही अशी अवस्था असेल तर अखंड भारत बाबासाहेब कसे म्हणतील हे? त्याच्या इच्छा मनाची इच्छा खूप आहे, सर्वात चांगलं राहावं, प्रबंध राहावं, ही इच्छा प्रत्येकाची राहते. वास्तव असं आहे. तेव्हा पाकिस्तान करून त्याने सुखाने राहावं, तुम्ही सुखाने राहावं. ते प्रश्न पूर्ण मिटण्यासाठी नाही केलं तुम्हाला त्यांनी, की भारतातल्या मुस्लिमा ते त्यांनी सांगितलं 10 कोटी मुस्लिम आपल्याकडे एक अत्यंत गैरसमज चालला आहे. भारतातील मुस्लिमाला तिकडं पाठवून द्यावं असं बाबासाहेब बोलले, असं प्रचार खोटा आहे. तसं म्हटले नव्हते. म्हटले नाहीत, ते फक्त सरहद्दीवरलेच माणसं इच्छेनं ऑप्शनल ॲक्शन तिथला फक्त exchange गेलेले असेल आहेत. ते 10 लाख लोक मेलेले. आता मला सांगा, तुमच्या पुण्यातली लोक पाकिस्तानला कसे पाठवणार तुम्ही? प्रॅक्टिकली शक्य नाही. हे पहा, पाय जायचं, रेल्वे नाही, बस नाही, रेल्वे फक्त वापरल्याचा प्रयत्न आणण्याकरता, रस्ते नाहीत, नद्या आहेत, जायच्या पायी, ते जाजार घरच्या बाहेर कोणी निघणार नाही, त्यात पकडा पाहिजे पोलीस, एका माणसाला 2 पाहिजे, वाटत त्याला जेव्हा कोण खाऊ घालावं, अंतर चोर आहे. खरं. हां, अशा प्रकारे पोलीस किती आहे, पण संख्या किती आहे पोलीसची भारतामध्ये? 50%. मिलिटरीची पोलीस संख्या 50%. तेव्हा हे अशक्य गोष्टी आहेत. तेव्हा हे इथंच राहणार आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, मी प्रश्न सौम्य करतो आहे. 10 कोटीपैकी आता फक्त 2.5 कोटी राहतील. मी सौम्य प्रश्न करतो आहे. हा सौम्य कमी होत नाही का? हा प्रश्न जो अत्यंत गंभीर आहे तो फक्त सौम्य करतो. पुढचं बघू घ्या तुम्ही. बरं, इथल्या तिकडं पाठणं शक्यच नाही ना. बरं, ते आलं संस्थान. भारतामध्ये इंग्रजाचं राज्य पूर्ण नाही आहे, संस्थानामध्ये फक्त ब्रिटिश इंडियावरती आहे 75%. 565 संस्थानातल्या मुस्लिमाला लागूच होत नाही कायदा. हैदराबाद लागू होतो आमच्या. खरं. तेव्हा फाळणी ही इच्छा नाही आहे, फाळणी ही त्यातल्या त्यात तडजोड आहे. म्हणजे भांडणं कमी करायचा प्रयत्न आहे. आता सावरकर घेतला समजा, सावरकराची भावना भावनिक आहे. अच्छा. अखंड भारत, बरं काय, ही भावनेपेक्षा बाबासाहेबांचं मत अधिक चांगलं आहे, अधिक व्यवहारी आहे. व्यवहारी आहे, बरं काय. काँग्रेसचं त्याला तोंडानं अखंड भारत आहे, त्यांना माहीत आहे की एका दिवशी आपला फाळणी करायची आहे, पण आपण तोंडी बोलायचं नाही. अच्छा. महात्मा गांधी म्हणाले, माझ्या देहावरून फाळणी करा. अर्धं वाक्य वाचले, ते पूर्ण वाक्य असं आहे, मुसलमानाला जर फाळणी पाहिजे असेल तर द्यायला मी तयार आहे, मी सक्ती करणार नाही. अहिंसक आहेत ना ते, पाहिजेच म्हणतात तुम्ही, तर त्याला रोखणार कसं तुम्ही आहात? द्यायला मी आहे, पण त्यांना फाळणी नको असेल तर मुसलमान दंगली करतात म्हणून किंवा ब्रिटिश म्हणतात म्हणून दिला तर माझ्या देहावरून होईल. अच्छा. म्हणून फाळणी शेवटच्या 14-15 जून 47ला जेव्हा बसली अखिल भारतीय काँग्रेस महासमिती निर्णय घ्यायला, 3 जूनला फाळणी मान्य केली कार्यकारिणीनं. आता शिक्कामोर्तब करायचं आहे. काँग्रेस अखिल भारतीय समितीने 251 लोक आहेत, 5 ठराव होईना. गांधींना बोलून घेतलं, त्याने असं भाषण केलेलं आहे, 15 जूनला हे माझ्या सदस्य हो, फाळणी मान्य करा. निष्कर्ष असा आहे, नाहीतर मग तुम्ही काँग्रेस पक्ष चालवा आणि सरकार तुम्ही चालवा, आम्ही सगळे निवृत्त होतो. तयारी आहे का तुमची? बोला. गांधीनं आपली सगळी तपश्चर्या, पुण्याई, जनतेवरचं प्रेम, काँग्रेसच्या सृष्टीवरचा दबाव पूर्णपणे वापरून भारताची फाळणी करून दिलेली आहे आणि हिंदूला वाचवलेलं आहे. म्हणजे
आजचं सेक्युलर राष्ट्र ना बरोबर. फाळणी झाल्यामुळं आहे. बोलताना गांधीजी हुशार आहे. त्याने उपोषण केलं नाही फाळणी रोका म्हणून. त्याला माहीत आहे की बोलताना बोलतो ते नाही, त्याला सगळं कळतं मनामध्ये काय ते करायला. गांधी झालं. सावरकरांची भावनिक काय अखंड भारत बरं काय. त्यावेळेस अखंड भारत बोलण्याची आवश्यकता होती. अच्छा. फक्त ही दोनच माणसं निघाली भारतामध्ये खरे बोलणारे. एक बाबासाहेब, दुसरे राजाजी. हे यांची व्याही. आणि राजाजी म्हणतात की मी बोललो गांधीजीने बोलले म्हणून. अच्छा. राजाजी योजना माझी नाही म्हणजे गांधीजी सांगितली मला बोल सांगायला म्हणले तू सांग. म्हणजे भारताची फाळणी करू पण प्रांतवाईज करू, जिल्हावाईज करू प्रांतवाईज नाही. तर महात्मा गांधीला माहीत होतं पण आपण फाळणी आज एकदम मानायची नाही. एकदम फाळणी मान्य केली तर जनता हिंदूची वाईट होते. फाळणी मागतो तो देशद्रोही. अरुण शौरीने काय केलं? फाळणी मागली बाबासाहेब करतात देशद्रोही. फाळणी करणारी देशद्रोही, फाळणी करणारे गुन्हेगार नाही, फाळणी करणारी हिंदूचे हितकर्ते. म्हणून तुम्ही जे म्हणताय की आता नव्यानं मांडणी म्हणजे ऐकलं खरं तर की महात्मा गांधी हेच हिंदूंचे खरं हितकर्ते होते. या अर्थाने की शेवटी महात्मा गांधीने समजा ते 55 कोटीसाठी उपोषण केलं असं म्हणतात ना आपण बरं काय. फाळणी रोका उपोषण केलं असतं तर काय झालं असतं? फार मोठी अडचण झाली संधी. तर काँग्रेस सरळ नाकारला असता. गांधी हुशार आहेत. ह्यानेच फाळणी करायला लावलेली आहे. हे माउंटबॅटन आले ना 23 मार्चला आले. 1 मार्चला बोलून घेतलं गांधीजीला. 9 कलम योजना दिली आहे. त्यात कलम असा आहे की जिना पंडित सरकार बरखास्त करावं, जिना सरकार स्थापन करावं, त्यात सगळे मुस्लिम राहतील, लीगचे राहू शकतील. दोघात आम्ही सहकार्य करू काँग्रेस. दोघात भांडणं झाले तुम्ही पंच म्हणून इथं राहा. आणि ते त्यानंतर पाकिस्तानची योजना मांडू शकतील. विचार करूया गांधीजी कसे हिंदूचं अहित करतील. हो, अखंड भारतात हिंदूचं हित आहे. अच्छा. फाळणीत हिंदूचं हित आहे. अच्छा. आणि फाळणीमध्ये मुस्लिमाचं अहित झालं. आता सगळे मुस्लिम म्हणतात आम्हाला कोण आमचं नुकसान केलं तर जिनाने केलेलं आहे. फाळणी करून जिनाला लोक होती. जिना फसले. ह्यांना वाटलं की गांधीजी फाळी करू देणार नाही. पण काय केलं इंग्रजांनी काय केलं की त्यांनी खरं सांगतो स्वातंत्र्य लढा आपण लढलो म्हणजे काय लढलो ह्याचा की त्याच वेगळाच आहे. शेवटी इंग्रजांनी स्वातंत्र्य घेता की नाही अशी तुम्हाला धमकी देऊन दिलेलं आहे. हे मला तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. हे फार धाडसी विधान आहे. पुस्तकातच आहे ते. जातीविचार काय लिहिले म्हणून लिहिलं. 20 फेब्रुवारी 47ला त्यांनी सांगितलं. जाहीरनामा डिक्लेरेशन आहे. 15 ऑगस्ट महत्त्वाची नाही, 20 फेब्रुवारी 47. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीयांना तुमची घटना बनवा, स्वराज्य घ्या. आम्ही त्याला राऊंड टेबल कॉन्फरन्सला बोलवलं, एकमत झालं नाही. 35चा कायदा दिला, केंद्र सरकार तयार झालं नाही. 30 पाठवलं 42ला, एकमत झालं नाही. 46ला कॅबिनेट मशीन पाठवलं, एकमत झालं नाही. न्यूजचं सरकार बसवलं, नीट चालत नाही. घटना समिती बसवली, त्यात कोणी येत नाही. स्वातंत्र्य घ्यायला येतच नाहीत. आता सांगत आहोत तुम्हाला की 30 जून 48पर्यंत स्वातंत्र्य घ्यायला आला तर ठीक आहे, ना तर आम्ही भारत ज्यांच्याकडे सत्ता द्यायची त्यांच्याकडे देऊ आणि निघून जाऊ. भारताचं काय होईल याची आमच्यावर आता जबाबदारी राहणार नाही. जगाला सांगत आहोत. इतकं स्वच्छ धमकी दिली. स्वातंत्र्य मिळवलं हा सोडून त्या बाजूला. भांडणं आपलं इंग्रजाशी दुय्यम आहे. भांडणं ते गेल्यानंतर खरं भांडणं होणार आहे. स्वातंत्र्य 2 प्रकारचे आहेत. एक स्वातंत्र्य इंग्रजाला हाकलून द्यायचं आहे, ते जाणारच होते, तिथे कोणी माणसं नव्हती इथं. ते गेल्यानंतर खरं भांडणं आहे. ते महम्मद घोरीपासूनचं शिल्लक उरलेलं भांडण आहे. खरं. आता स्वातंत्र्य 2 पाहिजेत. इंग्रजापासून पाहिजे एक, आणि हिंदूला मुस्लिम या दोघांचं परस्परापासून पाहिजे दुसरं. 2 स्वातंत्र्य होतं. आणि हे स्वातंत्र्य त्यापेक्षा अतिशय कठीण होतं. इंग्रजाशी लढाईमध्ये 1000च्या वर माणसं मेलेले नाहीत. अच्छा. जालियनवाला बाग सोडून द्यायचा, 57 सोडून द्यायचं.
नंतरच्या काळात. परंतु दोघाचा एकमत होऊन फाळणी झाल्यानंतर 10 लाख लोक मेलेले. फक्त त्या 1,80,00,000 लोक विस्थापित झाले. भांडणं होतं कोणाचे? भांडणं हे हिंदू मुसलमानाचं आहे. त्याच्यामुळं हा इंग्रजांनी त्याचे प्रयत्न आके करण्याचे केले, भांडणं करण्याचे केले नाहीत. ऐक्याचे प्रयत्न केले. ऐक्याचे बी केले नाही त्यांनी. बरं काय, समजूता करायचे प्रयत्न केले. एकत्र व्हा, नीट करा, ऐक्य करा. ते काही त्या काळात आले होते काही ते काय करायला. खरं. पण त्यांनी बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, डिव्हायड अँड रूल थेअरी वापरली म्हणाले. हिंदूची सवय आहे म्हणे बाबासाहेबांनी. हे हिंदू काय म्हणतात म्हणाले, उद्या पाऊस पडला नाही, इंग्रजांनी पाऊस पडला नाही, हवामान बिघडलं म्हणतील म्हणाले हिंदू. उठलं सुटलं प्रत्येकाला बोलतात म्हणाले. हां, म्हणजे इंग्रजांनी भांडणं लावली. आता औरंगजेब आणि शिवाजी महाराजांची भांडणं इंग्रजांना लावले काय? खरं. तेव्हा ते इंग्रज कुठं होते? किंवा डिवाइड रूल थेअरी सोयीची होती आपल्याला. कारण आपल्याला शिवाय देऊ नये, त्याला शिवाय द्या परक्याला. तेव्हा स्वातंत्र्य मिळताना हे स्वातंत्र्य इंग्रजांनी आपल्याला दिलं. त्यावेळेस मग काँग्रेसचे 5 मार्चला बैठक घेतली माउंटबॅटन आल्यावर. नाही 20 मार्च 23 मार्चला आले आणि ठराव केला आहे भारताची फाळणी करा. म्हणजे फाळणी अशी आहे, पंजाबची फाळणी करा, बंगालची फाळणी करा. याचा अर्थ काय झाला? हे ठराव काँग्रेसने केला. त्याच्या आधी हिंदू महासभेने केला 4 मार्चला, एप्रिलला भारताची फाळणी करायची, सामूहिक मुखर्जी. हां, आणि मग त्या आल्यानंतर जिनाला बोलून घेतलं. महात्मा गांधी आले, त्यांनी योजना केली, फाळणीचा ठराव तुम्ही सादर करा, आमच्या विचार करू, प्रकाश करा निवृत्त. जिनाला बोलवलं, ते मुंबईला येत नाही म्हणाले. धोका झाला. आता काँग्रेसनं हा फाळणी मान्य केली. आता आपलं सगळं संपलं. आता मुस्लिमाचा कल्याण करून बसलो. वाटा बी गेला, 50% बी गेला, 40% बी गेला, जास्त खायला गेले, सगळं संपलं. आलेच नाही. ते 4 मार्चला एप्रिलला आले. अच्छा. म्हणाले मुंबईतच थांबले. मुंबईला. गांधीजी आले 31ला. सांगितलं मला फाळणी मान्य नाही. फाळणी द्यायचं असेल पुरा पंजाब, पुरा बंगाल आणि पुरा आसाम, अशी फाळणी पाहिजे. म्हणजे जे फाळणी नाकारायची पद्धत आहे ना. अर्धाच जाणार ना, तिथे हिंदू असणार आहे. माउंटबॅटन म्हणाले नो म्हणाले, तुम्हाला जर मुस्लिमाला राहायचं नसलं भारतामध्ये तर पाकिस्तानमधल्या हिंदूला राहायचा इच्छा, बाहेर जायचा हक्क असला पाहिजे. आय विल नॉट स्टॉप दिस लॉजिक ओनली अप टू दिस पॉईंट, विल गो टू लॉजिकल एंड. मी तसं बनला तर मी पंजाबची फाळणी करणार. तिथल्या लोकांना विचारणार तुम्हाला कुठं जायचे ते. बरोबर. ते तयार होत नव्हते. नायला जाणं त्यांना भाग पाडलं. जर नसेल देऊन टाकतो सत्ता सगळी नेहरूकडं, आम्ही निघून चाललो, अशी धमकी देऊन त्यांना घ्यायला लावलं. शेवटी ते लंडनला जाऊन त्यांनी मान्य करून आणलं. आणल्यानंतर मग मीटिंग बोलवली 2 जूनला. फार मजेशीर प्रकरण आहे. 3 काँग्रेसचे, 3 त्यांचे, 1 शिखाचा, 7 लोक बसले. सांगितलं 3 जूनची फाळणी योजना चर्चेनं मान्य केलेली आहे. सही करायच्यावर लगेच सही केली. काँग्रेसच्या वतीनं कृपलानी होते अध्यक्ष. आचार्य कृपलानी. मी म्हणाले मी सही करणार नाही. का विचारणार म्हणे, लीग चालले त्यांना, मग करतो म्हणे सही. बरं ठीक आहे म्हणाले. संध्याकाळी 6पर्यंत सह्या करून तुमची कार्यकारिणीची बैठक बोलवा आणि त्यांचे मान्यता करून आणा. 6 वाजता काँग्रेसच्या अध्यक्षाच्या सहीचा कागद आला, फाळणी मान्य आहे. जिनाचा फोन आला माउंटबॅटनला, आमच्या कार्यकारिणीची बैठकीत निर्णय होत नाही, आम्ही लीगची अखिल भारतीय समितीची बैठक बोलणार आहोत, त्याला 15 दिवस लागतील, त्यानंतर निर्णय होईल आणि मला तुम्ही 11पर्यंत याचा वेळ द्या संध्याकाळी. ठीक आहे 11ला या. 11ला जिना गेले, सांगितले अजून आम्हाला 7 दिवस वेळ द्या. नोटीस दिली आता, मिस्टर जिना नॉट टू टॉक इवन 1 hour, 7 days, नॉट ए सिंगल आवर. 12 वाजले की संपलं म्हणाले. जाहीर करतो म्हणे उद्या. हे सगळं पुस्तकात लिहिलं. त्यानंतर म्हणाले ते
उद्या मी बोलतो मीटिंग 3 जूनला. आता 3 जूनची फाळी योजना सकाळी 10 वाजता. तिथं मी म्हणणार सही घेणार पंडित नेहरूची सर्वांची. जाहीर करेच त्यांचं कुणाच माहीत नाही, गुपचूप आहे. आणि तुम्ही सही करणार नसाल तर फक्त अशी मान डोलवा. तेव्हा जिनाने अशीच मान डोलवली. हो म्हणून सकाळी पुन्हा जन्मले. नेहरूने सही केली. ह्याने अशीच मान डोलवली. त्या योजनेवर सही केली नाही फाळणीच्या. मग आता संध्याकाळी जाहीर करायसाठी मग रेडिओ होता तेव्हा. आधी बोलायचं 6 वाजता ॲटलीनं लंडननं स्वातंत्र्य दिनानं फाळणीचं, मग व्हाईसरॉयनं, मग पंडित नेहरूंनी, मग जिनानं आणि मग तुमचे चिकाच्या वतीनं बोलायचे ठरलं. त्यांनी जाहीर केलं. मग आधी ड्राफ्ट पाठवून द्या म्हणे अगोदर. काय ड्राफ्ट पाठवून दिला. जिना म्हणे ड्राफ्ट पाठवून देणार नाही, मी तोंडी बोलणार आहे. आता कसं का? ठीक आहे म्हणे, तोंडी बोला या. तोंडी काय बोलले? आम्ही पंजाबची बंगालची फाळणी आम्हाला मान्य नाही. कार्यकारिणीची मीटिंग बोलवली आहे महासमितीची. त्याच्याच निर्णय घेतल्यानंतर पंजाबची बंगालची फाळणी मान्य होईल. तोंडी सांगितलं म्हणजे 3 जूनला अमान्य आहे. जे चिडले ना सरदार पटेल, असं म्हणाल असाल तर आम्हाला फाळणी अमान्य होईलच होऊ द्या म्हणून तुम्ही जा. मग असा करार झाला. असं करायचं की जिनानं माउंटबॅटन पत्र पाठवायचं काँग्रेसला. मला जिनानं आश्वासन दिलं आहे की ही फाळणीची योजना म्हणजे ते जिलाबाई स्वारमत घेऊन मला मान्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही ही फाळणी मान्य करा. असं पत्र पाठवायचं कुणाला? काँग्रेसला, लीगला. लीगच्या इन्व्हर्टमध्ये सही घ्यायची आणि ते पत्र नेऊन द्यायचं काँग्रेसला. आणि जिनानं मात्र मी असं बोललो नाही असं म्हणायचं नाही. जिनानं लीगनं फाळणीच्या योजनेवर कधीच सही केली नाही. अक्षरशः आपण त्यांना हाकलून दिलेलं आहे. अच्छा, त्यांना पूर्ण हवं होतं. पंजाब, बंगाल, आसाम म्हणजे ते देणार नाही म्हणजे अखंडबाद पाहिजे होतं. अच्छा. आणि त्यात 50 वाटा पाहिजे होता. काहीच मिळालं नाही यांना. जिथं होते मुस्लिम राज्य ते गेलं, आपलं काहीच गेलं नाही. मग सरदार पटेल म्हणाले आमची फाळणी म्हणजे आपल्या शरीराचा नासका भाग कापून टाकून उरलेलं शरीर शाबूत ठेवास दिलेली मान्यता आहे. अशा शब्दात त्यांनी ते वर्णन. सरदार पटेल जर फाळणी केली नसती तर प्रत्येक ऑफिसमध्ये पाकिस्तान झालं असतं. पुढला आहे वी डिव्हायडेड इंडिया टू कीप इंडिया युनायटेड. अगदी बरोबर. आपण काय करू की फाळणी वाईट आहे कुठून काढले? फाळणी आपल्याच फायद्याची झाली. फाळणीचे गुन्हेगार पुस्तक लिहिलं होईल. कोण गुन्हेगार? पंडित नेहरू. पहिले 1 नंबर पंडित नेहरू गुन्हेगार. महात्मा गांधी. हां, पर्याय कोणता होता? लोह्याचा पुस्तक वाचून बघा. हां, गांधीजी म्हणाले देऊन टाका सत्ता सगळी नेहरू कुंडा जिनाला. चांगली योजना होती म्हणाले. जिनाकडून पुढं आपण घेतल्याची म्हणाले. म्हणजे काय कुठं चालेल प्रकार हा? म्हणजे इतिहास आपण आपल्या समोरचा जर नीट वाचत नसो तर पैगंबर काळाचा अभ्यासाला कुठलाही वेळ इथं करायला. खरं. ही दशा प्राध्यापकाची कॉलेजची आहे. मी सगळा ग्रंथ घेऊन सगळ्या कॉलेजच्या प्राध्यापकाला फिरलो पुण्याच्या. कोणीच बोले ना. भारताची घटना झाली कशी असते मला करून द्या. चला सर, आणखी एक प्रश्न होता. मागाशी तुम्ही बोलता होता श्यामाप्रसाद मुखर्जींचा एक ओझरता उल्लेख केला म्हणून मला तो प्रश्न आठवतोय. आंबेडकरांचं पाकिस्तानबद्दल, इस्लामबद्दल जे ठाम मत होतं, ती मतं वारंवार सांगून एक प्रकारे संघ आणि भाजपा एक प्रकारची त्या माध्यमातून आंबेडकर असं म्हणत होते, असं म्हणून ते विश्वासार्हता मिळवत आहेत आत्ताच्या काळात. पाकिस्तानबद्दल आंबेडकरांचं जे मत होतं ते कसं बरोबर होतं आणि आम्ही तीच भूमिका मांडत होतो असं म्हणून कोण? संघ आणि भाजप.
आंबेडकरांच्या ह्या भूमिका ते बोलतच नाही ते. त्यांना आता अजून अखंड भारत करायचे आहे. भयानक धोका आहे. आम्ही शेवटी पुस्तक आलेले आहे. हे पुस्तक आम्ही का लिहिलं आहे? पुढच्या काळामध्ये अखंड भारत होण्याचा धोका आहे. असे अखंड भारत करायला निघाले तर त्याला विरोध करण्यासाठी लोकांचं मन तयार करावं म्हणून मी पुस्तक लिहिलेलं आहे. धोका भारताला अखंड भारताचा आहे आता. अच्छा. हे करणार नाही बरं काय. पण प्रॅक्टिकली खरं शक्य आहे? काय अखंड भारत जे म्हणतात, समजा ठराव केला, समजा काय होते की मुस्लिम तयार आहे, तो तुम्ही तयार आहात का? समजा पाकिस्तानने ठराव केला, त्यांनी ठराव केला, सगळे मुस्लिम. इथं होतो मी 15 सालची मीटिंग झाली इथं पी इनामदारच्या आझम कॅम्पसमध्ये. काहीतरी 70 का 80 लोक जमले होते, सगळे भारतातले मौलवी उलेमा संघटनेचे नेते. ठराव पास केला आहे, मोदीला पाठवले की जिनानं चूक केलेली आहे, पण मोदीला आव्हान करतो आहोत की अखंड भारत करायचा प्रयत्न करावा. बरोबर. धोकादायक निर्णय. सकाळ बातमी काउंटरला मी Yes. अखंड भारतात फायदा आहे. अरे सगळे येते तर आपलंच राज्य येते बरं इथं. हां, तेव्हा अखंड भारत करायची ध्येय आहे कुणाचं? संघाचं. 14 ऑगस्टला बरोबर. अखंड भारत दिन साजरा करते ते. हो. तेव्हा त्यांना मुस्लिम प्रश्नाची जाणीव आहे असं दिसत नाही. मनात काय असेल ते माहीत नाही. वरचं धोरण तर असं आहे, ते बांगलादेश घेऊ, ते पाकिस्तान घेऊ, अखंड भारत करू. सावरकरचं कसं आहे याच्यामध्ये? सावरकरला मनातून फाळणी पाहिजे असं माझं मत आहे बरं का. बरं. त्यांना मनातून ती हवीच होती. कारण त्याला माहीत आहे की कारण त्यावेळेस फाळणी पाहिजे म्हणणारा माणूस देशद्रोही होणार. अच्छा. तेव्हा कोणीच फाळणी बाबासाहेबाशिवाय, बाबासाहेब तर फार स्पष्ट होतो, त्यांना काहीच म्हणजे विचारवंत म्हणून मानलेलं आहे, ते नेते म्हणून नाही आहे. सावरकर नेते होते, हिंदूचे नेते म्हणत होते. तेव्हा फाळणी मान्य करणं म्हणजे धोका आहे. खरं. मग फाळणी वर कोणीच मान्य करेना. तेव्हा सावरकर अखंड भारत म्हणायचे. पण ठराव काँग्रेसच्या आधी फाळणीचा हिंदू महासभेने घेतला आहे. बंगालच्या श्यामप्रसाद मुखर्जीचं नाव काढलं, ते अध्यक्ष, त्याने ठराव घेतला आहे बंगालची फाळणी करा म्हणून. 4 एप्रिलचा ठराव, 8 एप्रिल ठराव आहे. ह्यांनाही फाळणीच पाहिजे. ह्यांना माहिती आहे अखंड भारतामध्ये आपलं काय होणार आहे. आता ते संख्या एवढी 25% आहे, उद्या काय होईल तुम्हाला करायची. पण आता मग बोलताना तुम्ही जे मगाशी म्हटलात की अखंड भारत हे भारताच्याच हिताचं नाही आहे. हिताचं नाही म्हणजे काय होतं तुम्हाला की मुस्लिम हिंदू सगळे सेक्युलर बनले तर फार चांगली गोष्ट आहे, बलवंदन होईल. पण तेच भांडणं उलाल तर मग भांडणं झालेलं काय उपयोगाचं आहे. 2 भाऊ आहेत, एकत्र राहिले गुन्हानं तर चांगलं संसार मोठा होते, सगळं होते. रोज भांडायला लागले तर फाळणे कोण चांगलं आहे की नाही. हां, भांडण होते तर फाळणे कोण नीट राहा, चुका जरा यात नुकसान काय, चुकलं काय. हां, पण अखंड भारत कोणी केले? अखंड भारत तुम्ही केले काय? इंग्रज येण्याच्या पहिलं भारतामध्ये 1000च्या वर काहीतरी राज्य होती, वेगळे प्रकार, छोटी छोटी संस्थानं होती. ते जातात आणि त्यांनी सुरुवात केली खालसा करायला. आणि 1857पर्यंत जवळपास 3/4 रद्द केली. त्याचा ब्रिटिश इंडिया बनला आहे, त्याची फाळणी झाली. आणि मग आता म्हणले आता आम्ही खालसा करणार नाही, शिल्लक उरली 565. अहो त्यांनी केलं आहे भारतीय, त्यांनी फाळणी केली नाही, एक करायचा प्रत्यय केला. आणि 57मुळं शिल्लक उरली संस्थान, नाहीतर ते सगळेच भारत एक झाला असता. हां, ते अखंड भारत कुठला अखंड भारत? कोणी केला अखंड भारत? तुमचा होता काय? हां, एक राज्य म्हणजे एक राज्य पाहिजे, एक सैन्य पाहिजे. आक्रमण कोणी केले भारतावर? भारत एक नव्हता, दोघी भारत, सांस्कृतिक भारतीय काय, राम सगळे बांधतात एक, आणि गुलामगिरी बसला पाहिजे. 700 वर्षी काढली, राम तुझा पूजा करत बसले. रामकृष्ण ते श्रीकृष्ण आमचा सगळा सांस्कृतिक भारत, गुलामी दुसऱ्याची पूजा करत बसा. तेव्हा अखंड भारत राजकीय संकल्पना इंग्रजामुळं आली, राष्ट्र संकल्पना त्यांनी आणली. त्यांनी शिक्षण आणलं, प्रबोधन आणलं, लोकशाही आणली, लोकशाही शिकवली, तुम्हाला पक्ष स्थापन करून दिला. काँग्रेस स्थापन करून देऊन अरे बाबा स्थापन करा पक्ष असं मग ते म्हणाले. त्यांनी निवडणूक काढल्या. हे सगळं शिक्षण त्यांनी दिलं. किती वाईट केलं असतं ते चांगल्या गोष्टीचं कौतुक शत्रूचे केलं पाहिजे आपण करायला. ते असा हा येऊन प्रकाश.
अभ्यासातनं तर्कशुद्ध मांडणी कशी असावी याचा प्रत्येक खरं तर गेली जवळपास 1.5 तास आपण घेतो आहे. आंबेडकर असतील, सावरकर असतील, महात्मा गांधी असतील, एकूण भारताचा अखंडत्व असेल, इस्लामचा अभ्यास असेल, या सगळ्या विषयावरती आपण गेले 1.5 तास बोलतो आहे. खरं तर प्रश्न अजूनही अनेक आहेत, पण वेळेची मर्यादा आहे. जवळजवळ 1.5 तास आपण बोलतो आहे. सरांनी खूप छान पद्धतीनं, खूप सुंदर पद्धतीनं विश्लेषण समजावून सांगायचा प्रयत्न केला, विश्लेषण केला आणि ते अधिक सर्वसामान्य आपल्या प्रेक्षकांना कळेल या भाषेत सांगायचा प्रयत्न केला. मी खरं तर पुढच्या एका पॉडकास्टसाठी, पुढच्या एका व्हिडिओसाठी सरांना आत्ताच निमंत्रण देतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये, कारण खूप वेळ झाला आहे म्हणून आपल्याला इथं थांबावं लागेल, इथं थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप तुम्हाला बोलवलात, मला तुमचे आभार. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.